नमस्कार. शरयू फाउंडेशन आयोजित शरयू यशोगाथा च्या या 8व्या सेशनमध्ये आपले सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आणि आजचे जे पाहुणे आहेत त्यांचं नाव, त्यांची एक थोडक्यात ओळख करून देते. ते आहेत अंजीर किंग असं त्यांना म्हटलं जातं. त्यांचं नाव आहे समीर डोंबे. समीर, तुमचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून शरयू फाउंडेशनच्या टीमच्या वतीने आणि सर्व व्ह्युअर्सच्या वतीने मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. एक दोन तुम्हाला मी फार तुमचा वेळ घेणार नाही, परंतु एक थोडक्यात तुमची एक ओळख. तुम्ही तर निश्चित तुमचा जीवन प्रवास आम्हाला सांगणार आहातच, परंतु एक थोडक्यात तुमची ओळख मी सर्वांना करून देते. त्याच्या आधी मला सर्वांना एक विनंती करायची आहे की करोना पुन्हा एकदा दिवाळीनंतर त्यांनी एक तोंड वर काढलेलं आहे आणि परत जी आपल्याकडे सेकंड वेव्ह जे म्हणतायत त्याची एक सुरुवात झालेली आहे. तर माझी सर्वांना एक विनंती राहील की सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घ्यावी. काही जणांचे फोन येत आहेत की आम्ही पॉझिटिव्ह झालेलो आहोत वगैरे, अनेक आहेत असे झालेले. परंतु मला एकच सांगायचंय की त्याच्यातून घाबरून जाऊ नका कोणीही. कोरोनामधून अनेक लोक, हजारो लोक बरी झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये. आपली यंत्रणा, सर्व डॉक्टर्स अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला औषध उपचार देत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ते जे सांगतील ते तंतोतंत तुम्ही ऐका आणि सुखरूप तुम्ही बरे होऊन घरी येणार आहात याची मला 100% खात्री आहे. आता आजचा जे आपले हे तरुण उद्योजक आहेत समीर डोंबे, हे आपण म्हणतो की शेती करणं किंवा शेती हा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघणं, हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला शेती जमत नाही किंवा आम्हाला त्याच्यामध्ये नुकसान होतं किंवा पावसाळ्यामुळे किंवा दुष्काळामुळे अनेक अशा. समीर, माझा आवाज येतोय ऐकू? हो, येतोय. हा. तर या सगळी ही कारणं देत असतात. त्याच्यामध्ये काही कारणं योग्य देखील असतात. परंतु आज जे आपले हे तरुण उद्योजक आहेत, हे आहेत समीर डोंबे, ज्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी त्याच्यानंतर नोकरी देखील केलेली होती एक थोड्या काळासाठी आणि त्याच्यानंतर त्यांनी या कृषी व्यवसायामध्ये, भारत एक कृषी प्रधान देश आहे आपला, तर या कृषी व्यवसायामध्ये त्यांनी उडी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय आपल्या चांगल्या पद्धतीचं एक नाव, एक ठसा उमटवलेला आहे आणि त्यांना अंजीर किंग असं म्हटलं जातं. दुसरं मला इथे आवर्जून एक सांगावंसं वाटतं की समीर हे देखील राजकारणात त्यांनी थोडाफार त्यांचा अनुभव आहे. त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता, रस घेतला होता. परंतु मला एकच आजच्या राजकारणामध्ये जी मुलं आहेत, जी तरुण पिढी आहे, त्यांना राजकारणाचं खूप अट्रॅक्शन असतं, त्यांना आकर्षण आहे.
परंतु मला समीरच्याकडे पाहिल्यावरती मला एक मुलांना सांगावं असं वाटतं की राजकारण तुम्ही करा, तुम्हाला जर आवड असेल, तुमच्यामध्ये ती जी कुवत असेल, तर तुम्ही निश्चितपणे राजकारण चांगल्या एक समाजकारणाच्या दृष्टीत कोणातनं तुम्ही केलं पाहिजे. परंतु राजकारणासोबत आपण व्यवसाय देखील, आपल्या पोटापाण्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि एक जोडधंदा म्हणून, एक व्यवसाय म्हणून जर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर व्यवसाय केला तर तो निश्चितपणे समीर डोंबेंसारखे उद्योजक जे आहेत हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत की राजकारण करता करता देखील मी एक उत्तम व्यावसायिक देखील होऊ शकतो. आणि तरुण आहेत, तडफदार आहेत आणि एक आपल्या सर्व मुलांच्यासाठी, मुलींच्यासाठी एक अतिशय एक आयडॉल म्हणून समीर डोंबे आपल्यासाठी इथे आज आलेले आहेत. तर मी आपला फार वेळ घेणार नाही. आपला जो संघर्ष होता, आपला जो जीवन प्रवास आहे आणि आमच्या तरुण पिढीला तुम्ही एक योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करावे अशी मी तुम्हाला विनंती करते. सुरू करा. सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. सर्वप्रथम शरय फाउंडेशन, वहिनी साहेब, त्यांची सगळी ऑर्गनायझर टीम, आमचे कोऑर्डिनेटर ऍडव्होकेट शुभम निंबाळकर, या सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी प्रेक्षकांशी माझा संवाद घडून आणला. कार्यक्रमाच्या निमित्तानं आज माझी ओळख तशी वहिनी साहेबांनी करून दिली, पण आणखी थोडस जरा ब्रीफ मध्ये मी ओळख करून देतो. सर, व्हिडिओ आणि आवाज क्लिअर येतोय ना? हो, मला क्लिअर येतोय आवाज. आपण काही जणांना थोडं विचारूया. गुरु, आवाज येतात सगळ्यांना? क्लिअर आहे. ओके, डन. तर माझं नाव समीर मोहनराव डोंबे. दौंड तालुक्यात खोर नावाचं आमचं छोटस गाव आहे. पावसाच्या पाण्यावरती शेती करणारं आमचं छोटस गाव. महत्वाचं एक पीक आमचं म्हणजे अंजीर, कांदा आणि इतर काही फळपिकं आमच्या गावामध्ये होतात. या गावामधून माझं शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झालं शाळेत, आणि त्याच्यानंतर हायस्कूल असं ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून नंतर पुढे मी इंजिनिअरिंग केलं, BE मेकॅनिकल केलं. त्याच्यानंतर एक 1.5 वर्ष नोकरी केली आणि जॉब सोडून परत एकदा शेतीमध्ये आलो. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे वय वर्ष 29 पर्यंत मी केंद्राचे, राज्याचे आणि काही खाजगी असे एकूण 8 प्रकारचे पुरस्कार शेती क्षेत्रामध्ये घेतले. मेकॅनिकलचा माणूस, मेकॅनिकल मध्ये शिकणारा विद्यार्थी तरुण, तो ऍग्रिकल्चर शेती क्षेत्रामध्ये येऊन 8 पुरस्कार वय वर्ष 29 ला घेतले. थोडीशी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. त्यासाठी भरपूर साऱ्या लोकांचा हातभार लागलाय. त्याच्यामध्ये माझ्या शाळेतील काही गुरुजन वर्ग असेल, माझं कुटुंब असेल, आई वडील असतील, नंतर काही ऊर्जा कंपनीचे एक प्रकाश कुतुळ म्हणून एक आहेत गृहस्थ, ते चेअरमन आहेत, त्यांचं एक भरपूर सहकार्य झालं. काही कृषी खात्याची लोक आहेत, काही राजकीय लोक आहेत. सर्वांचा हातभार माझ्या या सगळ्या कामामध्ये, माझ्या यशामध्ये सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. तर साधारण 10वी पर्यंतचं शिक्षण गावामध्ये, ABCD आम्हाला 5वी मध्ये गेल्यानंतर इंग्लिशचं ओळख, म्हणजे साधारण नाव आमचं स्वतःच स्पेलिंग लिहायला दिवाळी उजाडली 5वीची. अशा परिस्थितीतलं आमचं सगळं शिक्षण. त्याच्यानंतर मग इंग्लिश आणि मग 10वी पर्यंत शिक्षण. 10वीला मी गावात पहिला आलो. वडिलांची पहिल्यापासूनच शिस्त. वडील गावात हायस्कूलला आमचे शिक्षक होते. आमचे एकत्र कुटुंब त्यावेळी, आजोबा 3 चुलते आणि वडील असे 14 जण, आणि मोठं कुटुंब 17-18 लोकांचं कुटुंब. आणि वडिलांची पहिल्यापासून सगळ्या मुलांना एक शिस्त की तुमचं अभ्यास तुम्ही पहिला केला पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी. त्याच्यामुळे जरा थोडीशी शिस्त पहिल्यापासूनच चांगली. अभ्यासात तसा हुशार नाही म्हणायचं, बरा होतो मी, म्हणजे हुशारच होतो. गावात पहिला नंबर आला 10वीला माझा. त्याच्यानंतर 11वी-12वीला मी पुण्यामध्ये गारवारे कॉलेजला गेलो. या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये ग्रामीण भागातून आल्यानंतर जी न्यूनगंडाची भावना आहे, 11वी-12वीला पुण्यामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर जे काही भोगावा लागलं म्हणून, म्हणजे भोगावा अशा अर्थानं की जो काही फरक आहे तो ग्रामीणचा आणि शहरी राहणीमानाचा, वातावरणाचा, चालणं, बोलणं, वागणं, या सगळ्या गोष्टींचा जो काही फरक आहे, त्या सगळ्यांच्या फरकामुळं, तो शहराच्या आणि ग्रामीणच्या फरकामुळे जे काही गोष्टी भोगायला लागल्या, त्याच्यातून बऱ्यापैकी सगळी डेव्हलपमेंट झाली. एक थोडस इथून आबासाहेब गारवारे कॉलेज करवीनगर, त्या ठिकाणी माझी 11वी-12वी झाली. आता मला कमी मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आवर्जून गोष्ट सांगायची. 10वीला पहिला आलेला विद्यार्थी सायन्सनी ऍडमिशन घेऊन 11वी-12वी पूर्ण केली. 12वीला मार्क कमी मिळाले. त्याचं कारण 11वीचं ज्यावेळेस ऍडमिशन झालं त्यावेळेस ऍडमिशन थोडंसं लेट झालं, आणि लेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची छोटी चाचणी परीक्षा, फिजिक्सचा पेपर, म्हणजे फिजिक्सचं स्पेलिंग नीट लिहिता येत नव्हतं, अशा परिस्थितीत ते 11वीची परीक्षा. पण इंजिनिअरच का व्हावं असं वाटलं?
आता त्याची एक स्टोरी सांगतो की साधारण त्यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंगला स्कोप खूप जास्त होता. म्हणजे ज्यावेळी 2005-06ची गोष्ट साधारण 5-6 मला 2005ला 10वी झाली आणि 10वी नंतर त्यावेळी ट्रेंड असा होता की ऑटोमोबाईल क्षेत्र थोडंसं बूमवरती होतं. जास्त प्रमाणात ते क्षेत्रात लोकांची गरज होती. त्यामुळं डिप्लोमा किंवा डिग्री अशी इंजिनियर लोकांची फार मार्केटमध्ये गरज होती. आणि मग ज्याच्याकडे आपण चौकशी करू म्हणजे शिक्षक असतील, कुणी आपले मित्र असतील, पाहुणेरावळे असतील, ज्यांना आपण कुणाला सल्ला घ्यायला विचारू की बाबा आम्ही ऍडमिशन कुठं घेतलं पाहिजे, सगळ्यांचं एकच वाक्य येतं, इंजिनिअरिंग करा. म्हणून ते इंजिनिअरिंग करायचं. म्हणजे आपल्या गावाकडे प्रॉब्लेम असा आहे, सर्वच शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने शेती नाही केली पाहिजे, कुठंतरी नोकरी केली पाहिजे. बरोबर. म्हणजे गंमत त्याच्यात अशी होती, तुमचं क्षेत्र शेती आहे त्याला डेव्हलपमेंटला वावरात नाही. मग सगळ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या मुलांनी पुणे मुंबईला जाऊन कुठेतरी सावलीतली नोकरी केली पाहिजे, त्यांनी शेती नाही केली पाहिजे. तसंच माझ्याकडेही होतं. पप्पांना घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना वाटत होतं की यांनी चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करावी. मग चांगलं शिक्षण काय, वर्गात गावात पहिला आलाय म्हणल्यानंतर तू काय कर, इंजिनिअरिंग कर, चांगलं क्षेत्र आहे. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. 12वी नंतर मला ऍडमिशन मिळालं नाही, मार्क कमी मिळाले. मार्क कमी मिळाल्यामुळे मला इंजिनिअरिंग ऍडमिशन मिळू शकलं नाही. मग इंजिनिअरिंग तर करायचंय, मग आता काय करायचं, मग परत डिप्लोमाचा मार्ग, की आता आपण डिप्लोमा करून मग डिग्री करू. पुन्हा डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं हडपसरला, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा आपलं IoT इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. मग डिप्लोमा करून सेकंड इयरला डिग्रीला ऍडमिशन घेता येतं. असं करून मी ते डिप्लोमा करायचा निर्णय घेतला आणि ऍडमिशन झालं. डिप्लोमा करत असताना पुण्यामध्ये राहायचं नाही, मग करून इथून अपडाऊन करायचं. इथून येऊपर्यंत टू व्हीलरवर जायचं, तिथून रेल्वेने पुढे अपडाऊन कॉलेजपर्यंत, रिक्षाने परत कॉलेज, असा सगळा प्रवास असायचा. त्या सगळ्या प्रवासामध्ये रोज जायला मी लेट व्हायचो. 8:15ला कॉलेज चालू व्हायचं आणि मी 8:30 8:45ला पोहोचायचो. आणि येताना मला रेल्वे असायची 8:45ला, सॉरी 2:45ला, आणि मला कॉलेजमधून 15 मिनिटं लवकर निघून यायला लागायचं. हे सगळं यासाठी सांगतोय की डिप्लोमा करत असताना सगळ्यांना शिक्षकांमध्ये माझी इमेज अशी की हा लेट येणारा आणि लवकर जाणारा विद्यार्थी. पण ह्याच्यामधून झालं असं की एक बर्डन असायचं डोक्यावर. आपण अपडाऊन करतोय, आपला अपडाऊन मध्ये वेळ जातोय. इथं घरी आल्यानंतर आमच्या अंजिराची शेती जुनी, अंजिराच्या शेतीमध्ये मी त्याला काही थोडाफार हातभार लावायला लागायचा. आणि त्यावेळी विक्री व्यवस्था अंजिराची अशी होती, म्हणजे आजही काही प्रमाणात आहे, थोड्या प्रमाणात. इथं दिवसभर हार्वेस्टिंग केलेला जो शेतमाल आहे, अंजीर वगैरे आहे, ते छोट्या टोपल्यांमध्ये पॅक करायचे. ते पॅक करून रात्री गाडीने ते पुणे मार्केट यार्डाला जायचे. मग त्या कामामध्ये आम्हाला थोडा हातभार लावायला लागायचा. आणि येणं जाणं, कॉलेजला येणं जाणं हडपसरपर्यंत, या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेळ खूप जायचा. त्याच्यामुळे थोडं बर्डन असायचं की बाबा आपलं अपेक्षित निकाल आपला लागला पाहिजे, अपेक्षित मार्क मिळाले पाहिजे. म्हणजे अंजिराचा व्यवसाय करता करता शिक्षण घेतलं. एक्झॅक्टली. आणि हा म्हणजे झालं असं की मी इंजिनिअरिंग शिकलो 4 वर्ष, म्हणजे डिप्लोमा 3 वर्ष, डिग्री 3 वर्ष, 6 वर्ष. पण मी शेती 20 वर्ष शिकलो. त्याच्यामुळे मी पुन्हा शेतीकडे आलो. म्हणजे ते मला आवर्जून सांगायचे की जे लहानपणापासून शेती शिकत होतो आपण, आई वडिलांसोबत, आजोबांसोबत आपण रानात जात असतो, काही छोटी छोटी कामं हातभार लावत असतो, तेवढी जी आपण कामं शिकत असतो त्यात आपल्यात ते गुण डेव्हलप होत असतात. पण आपल्याकडं दुर्दैवानं होतं असं की शेतीमध्ये काम करायला कुणाचीच मानसिकता नसते. म्हणजे विद्यार्थ्यांची नसते, मुलांची नसते, आणि सर्वप्रथम पालकांचीच नसते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा होण्याची, शेतीमध्ये काम करण्याची इच्छा होण्याची प्रश्नच येत नाही. मग त्याच्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. डिप्लोमाच्या या सगळ्या धावपळीमध्ये येण्या जाण्यामध्ये भरपूर वेळ जायचा. त्याच्यामुळे मग रेल्वेमध्ये अभ्यास करणं, घरी असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करणं, खेळ कमी झाला माझा. म्हणजे खेळायला जाणं, मुलं पोरांमध्ये बसायला जाणं, हे सगळे प्रकार आपसुकच कमी झाले, कारण वेळच नसायचा तेवढा. रानातली कामं पाहून अभ्यास सांभाळायचा. 2013ला करा फोन. हो हो. साधारण 2009ला मी 2010ला डिप्लोमा पास आउट झालो. 2010ला डिप्लोमा मी 93.46% मिळून मी महाराष्ट्र सेकंड आलो. आणि माझ्या कॉलेजमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या किती पर्सेंटेज आलं? आवाज गेला होता. 93.46. अरे वा. बर. म्हणजे महाराष्ट्रात मी सेकंड होतो आणि माझ्या कॉलेज IoT मध्ये मी फर्स्ट होतो. आणि त्याच्यानंतर मग मला VIT मिळालं. म्हणजे सर्व शिक्षकांचा त्यांनी वगैरे गौरव केला की अपडाऊन करून, धावपळी उडी करून, 50-60 किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थी महाराष्ट्रात सेकंड आलाय, कॉलेजमध्ये प्रथम आलाय, सर्वांनी वाहवा केली. त्यानंतर ऍडमिशन झालं डिग्रीला VIT, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
बिबवाडीला पुण्यामध्ये कॉलेज आहे, पुण्यातलं सेकंड रँकचं कॉलेज. हम्म. तिथंही तशीच परिस्थिती, अपडाऊनची परिस्थिती, अपडाऊन करायला लागायची इथून बिबवाडी पर्यंत बस, इथून रेल्वे पर्यंत, रेल्वेने पुढं, रेल्वेतून परत बस पकडायची, बस कॉलेजला जायचं. या सगळ्या धावपळीत 4 तासाचा वेळ जायचा. पण त्या प्रवासामुळे जो काही माझा वेळ वाया जायचा, त्याच्यामुळे जी काही वेळेचा सदुपयोग करण्यासाठी जी काही व्यवस्था करायला लागली, त्याच्यामुळे जे काही गुण माझे डेव्हलप झाले. वडिलांनी मला पहिल्यापासूनच पुण्यामध्ये शिक्षणाचा आग्रह असायचा की बाबा तू 9वी नंतर व्हॅकेशन बॅचेसला मला वडिलांनी चाटे क्लासेसला 2004 साली व्हॅकेशन बॅचला चाटे क्लासेसला पुण्यामध्ये ठेवलं. मी पहिल्यापासून त्यांचं इंटेन्शन शिक्षण मुलांचं चांगलं झालं पाहिजे, शिक्षण चांगलं झालं तर जाऊन काहीतरी चांगलं घडवतील अशी नेहमी त्यांचा आग्रह. त्यावेळेस डिग्री माझी साधारण अशाच अपडाऊनच्या सगळ्या धावपळीमध्ये माझी डिग्री पूर्ण झाली. डिग्री पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या वर्षाला भरपूर साऱ्या कंपन्या आल्या इंटरव्ह्यूसाठी, कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी. त्याच्यामध्ये एक जिकेन्स इंटरमेटल म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये कंपनी आहे, त्या कंपनी माझं सिलेक्शन झालं, कॅम्पस सिलेक्शन झालं, चांगला पगार मिळाला आणि तिथे मी नोकरी चालू केली. आता हे सगळं नोकरी सोडून शेतीकडे येण्यामागचं सगळं तुम्हाला आता पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. आता ग्रामीण भागातल्या एका पावसावर अवलंबून असणारी शेती आमची, मी पहिले सांगितलं त्या पद्धतीने पावसावर अवलंबून शेती, कुठलाही पाण्याचा नदी किंवा कॅनल असा कुठलाही सोर्स नाही. त्याच्यामुळं सगळ्यांना आनंद झाला, घरातली सगळ्यांना आनंद झाला, शिक्षकांना आनंद झाला की चांगला जॉब मिळाला, आता पुण्यामध्ये सेटल वगैरे असं सगळ्या गोष्टी. पिंपरी चिंचवडला इथून मी तिथेही परत अपडाऊन सुरू केलं. जॉब करत असताना पहिलं वर्ष HR डिपार्टमेंटच्या अंडर आम्ही, म्हणजे HR ला आमचं रिपोर्टिंग, त्यामध्ये आम्हाला फ्रीडम होतं, कंपनीमध्ये सगळी कामं करण्यासाठी आम्हाला फ्रीडम होतं. म्हणजे काही इम्प्रुव्हमेंटची कामं असतील, काही कायझिनची कामं असतील, जे काही कंपनीत तुम्हाला वाटतंय की बाबा या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली त्यांचं इंटेन्शन HR लोकांचं चांगलं होतं की बाबा हे फ्रेश मेंदू जे आता कॉलेजमधून आले त्यांचा उपयोग करून कंपनीमध्ये काय उपयोग करता येते का, यासाठी त्यांनी आम्हाला रिपोर्टिंग ठेवलं आणि फ्रीडम दिलं की कंपनीत तुम्हाला हवं ते करा. असं सगळं वर्षभर छान केलं. म्हणजे आम्ही काही चांगले इम्प्रुव्हमेंटचे प्रोजेक्ट केले, मग त्याच्यामध्ये काही अवॉर्ड पण मिळाले केल्याबद्दल. असं सगळं वर्ष छान गेलं, सगळं पगारही चांगला होता. आणि एक नंतर आम्हाला डिपार्टमेंट अलॉट केलं. डिपार्टमेंट अलॉट केल्यानंतर त्या ठिकाणी थोडस वातावरणामध्ये थोडं तिथं म्हणजे त्या ठिकाणी फ्लोअरला काम करत असताना त्या लोकांमधल्या पॉलिटिक्सचा थोडासा भाग की बाबा कॅम्पस हायर केलेल्या मुलांचे पॅकेज हे रेग्युलर डोर इंटरव्ह्यू केलेल्या मुलांपेक्षा पॅकेज मोठे असायचे. मग त्यांना थोडस दुःख, ती पॉलिटिक्स थोडस त्यांनी नॉन टेक्निकल काम थोडं सोपवण्याचं चालू केलं. डोरला नॉन टेक्निकल काम मुद्दाम, कारण यांना जर चांगली टेक्निकल कामं दिली, मीटिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं तर ही पुढे जाऊन त्रासदायक ठरतील. जसं जनरल सगळीकडे चालतं त्या पद्धतीने तिथंही होतं. आणि मग कामाचा कंटाळा यायला लागला, म्हणजे नॉन टेक्निकल काम आल्यामुळं. म्हणजे लाईनवरती ऑपरेटर नाही, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट नाही, कुठं कॉटन संपले, हँड ग्लोव्ह नाही, अशी काही नॉन स्टँडर्ड कामं इंजिनिअरिंग केलं. माझं मी डिग्री करत असताना एक पेटंट फाईल केलेलं आहे. एक टेपर अँगल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, एक छोटं अँगल मेजरिंगचे इन्स्ट्रुमेंट बनवले, ते पेटंट फाईल केले. म्हणजे थ्रूआउट शिक्षण टॉपनी झालेलं, टेक्निकली चांगलं नॉलेज, आणि तिथं जाऊन मला अशी कामं सगळी शॉप फ्लोअरची लागल्यामुळे जरा कंटाळून वाटायला लागलं. मग दिवसभर घड्याळ पाहायचं, पंचिंग केल्यानंतर आत गेल्यानंतर दिवसभर घड्याळ पाहायला लागायला लागलं मला. नाही असतो घड्याळ पाहायला लागायला, कारण काम आवडीचं नव्हतं. मग कधी जेवणाची सुट्टी होते, टी ब्रेक कधी होतोय, सुट्टी कधी होते, मग मी थोडस मला ते ऑड वाटायला लागले, काहीतरी चुकते. जर मला तरुण वयात घड्याळ पाहायची वेळ येत असेल तर काहीतरी आपलं चुकतं, त्याला वेळ पुरला नाही पाहिजे कामामध्ये, तर आपण काहीतरी योग्य मार्गाने जातोय असं. कारण समाधान जर मिळत नसेल कामाचं, ते करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. खरंय. निर्णय थोडासा हळूहळू घेतला तो. म्हणजे मी कदाचित जर त्या ठिकाणी चांगलं टेक्निकल काम जर मिळालं असतं, उलट मी त्या शॉप फ्लोअरच्या आमच्या लोकांचं, आमचे जे काही बॉस होते त्यांचे उलट आभार मानून की बाबा त्यांनी मला त्या ठिकाणी असं नॉन टेक्निकल काम देऊन त्रास देऊन बरं केलं माझं. ते कामाला सगळ्या वैतागलो मी. आणि मग निर्णय हळूहळू 5-6 महिन्याच्या काळात मग त्यांनी शिपमध्ये टाकायला चालू केलं. म्हणजे कॅम्पस केलेला विद्यार्थी पेटंट त्याच्या नावावर पाहिले, चांगली इम्प्रुव्हमेंटची काम करतोय, त्यांनी सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये मला कंपनीत बोलायला सुरू केलं. थर्ड शिफ्टला पण मी खोर मधून पिंपरी चिंचवडमध्ये 74-80 किलोमीटर अंतर अपडाऊन करून मी थर्ड शिफ्ट करायचो. जायचो रेल्वेने पुढे, परत दुसरी टू व्हीलर असायची पुण्यामध्ये. असं सगळा तो अर्धा धकाधकीचा त्रासदायक प्रवास. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं आहे, जे काही सगळे प्रेक्षक वर्ग श्रोते आहेत
सर्व आपले मिडल क्लास फॅमिलीतूनच येतात. त्यांना त्यासाठी सगळे कुठंतरी कोरिलेट करतील ते, की म्हणजे माझं काय असं पूर्वीपासूनचा मोठा व्यवसाय नाहीये की मी सामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबातूनच येऊन डेव्हलप केले, म्हणून सगळ्या पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय की म्हणजे सर्वसामान्य जीवन जगत जगत कसे त्या अँगलला गेलं, कशी लोक वेगवेगळ्या अँगलला मला भेटत गेली. बरोबर. थर्ड शिफ्ट मध्ये अपडाऊन करायला लागायचं, रात्रीचं यावं लागायचं, रात्री जायला जावं लागायचं, हे सगळ्या त्रासामध्ये मग मी हळूहळू निर्णय घेतला की आता आपण कंपनी सोडूया आणि काय करूया. तर मग बाबा आपल्या अंजरी शेती, आजोबांच्या काळापासून आपल्या अंजरी शेती, ती शेती आपण थोडीशी डेव्हलप करूया. वडिलांनी पुण्यामध्ये शिक्षण दिल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला, पुण्यामध्ये फिरत असताना ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी पाहिल्या, मार्केटिंग पाहिलं, विक्री व्यवस्था पाहिली अंजिरांची. म्हणजे 2010, 11, 12 त्यावेळी 80-100 रुपये किलो अंजीर बाजारात जायचा, किरकोळ बाजारामध्ये. त्यावेळी जे बघितलं सुपर मार्केट, जे मॉल छोटे छोटे सुरू झाले होते, त्या मॉलमध्ये अंजीर विक्रीला नसायचं. म्हणजे आमची जी जुनी सिस्टीम आहे विक्रीची ती थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला, म्हणजे लिंक लागेल पुढची. इथं दिवसभर हार्वेस्टिंग केलेला माल तर टोपल्या, छोट्या छोट्या टोपल्या, त्या 10 किलो एक थरावर लावत लावत त्याचं वरती भरायचं, ते सगळं गाडीमध्ये भरून मार्केट यार्डात न्यायचं. तिथं ते दलालांनी त्यांच्या जे काही मार्केट यार्डात गाळे आहेत त्या दलालांनी त्यांच्या मनाला त्या पद्धतीने त्याची विक्री व्यवस्था करायची. एकदा मी असंच 10वी नंतर, 10वीची परीक्षा संपली आणि मी अंजिराबरोबर पुण्याला जायचो. तो त्यावेळी ट्रेंड होता आमच्याकडे. तो शेतमाल आपापले शेतमाल पॅक करून गाडीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मालाबरोबर पुण्याला जायचं. बरं, तुमचं गाव पुण्यापासून किती लांब अंतर? साधारण स्वारगेट पासून मोजलं तर 55 किलोमीटर, 50-55 किलोमीटर. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आमचा माल जायचा. आणि त्यावेळेस ट्रेंड होता की सगळी मुलं अंजिरा बरोबर पुण्याला जायची, म्हणजे विक्री व्यवस्था पाहायला. तसंच मी एकदा गेलो 10वी नंतर. मग सकाळच्या अंजिराची विक्री झाली तिथं, म्हणजे दलाल लोक सकाळी पहाटे अंजिराची विक्री सुरू होती. आणि विक्री ती ट्रान्सपरंट नसते, म्हणजे काय रेटनी विकलं हे फक्त घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाच माहिती असतं. आणि मग मी विचारलं असंच, जे काय 2 दलाल होते, त्यांचं नाव मी घेत नाही, त्यांना विचारलं मी की शेत कशी झाली विक्री अंजिराची. त्यांनी त्याच्या चष्म्यामधून असं चष्मा खाली करून माझ्याकडे पाहिलं. मला म्हणले काय कळतं तुला, आज आला रे आम्हाला रेट विचारायला. थोडस त्यावेळेस मला फील झालं, ते म्हणजे नाराज झालो, नरवस झालो. कधीपर्यंत नाराजच होतो. ते खूप वर्षापर्यंत माझ्या मनात सलत होतं. म्हणजे माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत सलत होतं की रात्रंदिवस आपले घरातली लोक त्या शेतीमध्ये काम करतायत. आपले आजोबा रात्रीची लाईट आल्यानंतर पाण्यावरती जाऊन बागाला पाणी देतायत, फवारण्या करतायत. त्याची तोडणी आपली मम्मी सकाळी सगळा स्वयंपाक घरातला उरकून मजुरांबरोबर पॅकिंगला जाते. ती सगळं पॅक करून आपण मार्केट यार्डात नेतो. एवढं सारं कष्ट करतो आणि तो काय रेटनी विकला हे विचारायची सुद्धा आपल्याला परवानगी नाही, अधिकार नाही. म्हणजे यासारखं दुर्दैव नाही, हे कायम टोचत राहिलं. आणि नेमकं ते योगायोगाचा भाग असा की नोकरीमध्ये हा त्रास झाल्यानंतर मी ठरवलं की बाबा इथं असं दिवस काढण्यापेक्षा, म्हणजे घड्याळ पाहिजे दिवसभर, वेळ जात नाही, त्यात अपडाऊन, ह्यापेक्षा आपण काहीतरी जाऊन घरी करू. आणि पहिल्यापासूनच म्हणजे व्यवसाय करायचं हे पहिल्यापासूनच डोक्यामध्ये गणित होतं. पण थोडंसं फॅमिलीचं बर्डन असतं आपल्याकडे की लगेच व्यवसाय नको करू, तुला काय कळतंय, थोडा अनुभव घे, 1-1.5 वर्ष नोकरी कर, मग व्यवसाय कर. हे आपल्याकडे जनरली सगळ्याच घरांमध्ये असतं. मग ते थोडा नोकरी सोडताना भरपूर त्रास झाला. पप्पा असतील, गावातली आमच्या शाळेतले शिक्षक लोक ते समजावून सांगायचे, तू जॉब सोडू नको, तर तू आपलं तसं बघितलं पावसाच्या पाण्याची शेती, पाण्याची टंचाईच आहे आपल्याकडे, दुष्काळ नाही म्हणलं तरी टंचाईच आहे, तू काय वेगळं करणार आहे. म्हणून सगळ्यांचं मला असं असायचं की तू नको जॉब नको सोडू. पण निर्णय ठाम घेतला होता की आता जगण्यापुरतं तर काही पण करू, म्हणजे आता इथं राहायचंच नाही, हा निर्णय मी ठाम घेतला. नाही आता इथं, कारण डेव्हलपमेंटला चान्स नाही पुढे, कारण मी पहिल्यापासून थोडी बंडखोर प्रवृत्ती, त्या पिरियड मध्ये एका मी राजकीय पक्षाचा असा युवा कार्यकर्ता अध्यक्ष वगैरे होतो एका पार्टीला मी. थोडस मग ती थोडीशी बंडखोरी की आपण घरी जाऊ, तिकडं काही दुसरं काही पण करू, पण चांगल्यापुरतं कसंही करू. म्हणून तो निर्णय ठाम घेतला आणि मी नोकरी सुटली. मी लिटरली रिझाईन दिलं होतं, पप्पांना सांगितलं नाही, रिझाईन देऊन मी घरी आलो. आणि त्याच पिरियड मध्ये नेमकं अंजिराचे 1-1 किलोचे बॉक्स मी तयार केले होते. म्हणजे माझी नोकरी चालू असताना 1 किलोचे बॉक्स बनवले. त्या बॉक्सवरती ब्रँडिंग केलं होतं, डोंबे कंपनी फ्रूट, त्याच्यावरती त्याची न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे अंजिरात काय काय घटक आहेत, त्याचे हेल्थ बेनिफिट. हे सगळं शक्य सांगण्याचं कारण असं की इंजिनिअरिंग झालं म्हणून थोडस आपण आपल्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग केलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेती क्षेत्र एक असं आहे की जे दुर्लक्षित राहिले. त्याचं बी कारण असं आहे, सुशिक्षित लोक गेली कोणी मुंबईला, कोण बँगलोरला गेलं, कोण चेन्नईला गेलं,
आणि सुशिक्षित लोकांनी शेती सोडून दिली आणि ते गेले MNC कंपन्यांची डेव्हलपमेंट करायला. म्हणजे ऑटोमोबाईल कंपन्या जर आपण पाहिल्या, टाटा कंपनीचं आपण उदाहरण घेतलं, लोखंडाच्या कारखान्यापासून सुरू झालेली कंपनी नंतरच्या काळात व्हेकल बनवते. हे व्हेकल झाल्यानंतर ते कार सेक्टरमध्ये येते. आता कार नंतर पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन इलेक्ट्रिक कार त्यांच्या आल्या, रिटेलमध्ये आले, इन्शुरन्स मध्ये आले, टाटाचे एव्हिएशन म्हणजे एव्हिएशन मध्ये गेले, एअरलाइन्स मध्ये गेले. असे ते त्यांनी त्यांचं जमशेदजी टाटांनी चालू केलेलं काम त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी वेगळ्या थराला नेलं काम करत करत. याच्यामध्ये त्यांना मदत केली आपल्या सुशिक्षित वर्गाला. ज्यांनी शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झाले, त्यांनी गावाची शेती सोडून दिली आणि ते सगळे गेले पुणे मुंबईला. ते फक्त आता यात्रेला वगैरे गावाकडे येणं, दिवाळीला गावाकडे येणं एवढ्या पुरतं मदत राहील. आणि गावाकडे राहिलं कोण? आपली जुनी वडिलांची पिढी, अशिक्षित पिढी. त्याच्यामुळं शेतीमध्ये डेव्हलपमेंट करायला वावच मिळालं नाही. कारण जो ट्रेंड चालू होता जुना, आता स्वातंत्र्यानंतर बाजार समित्या उभ्या करायला लागल्या. स्वातंत्र्याच्या काळानंतरच्या काळामध्ये बाजार समित्या शेतमालासाठी उभ्या करायला लागल्या की शेतकरी अशिक्षित आहे, त्याला माल विकता येत नाही, कम्युनिकेशन करता येत नाही बाहेरच्या लोकांसोबत, म्हणून बाबा एक कोणतरी तिथं मिडलमॅन द्यावा लागला आणि मार्केट समित्या उभ्या करायला लागल्या. बरोबर. आता जवळपास 70-80 वर्षाचा काळ ओलांडल्यानंतर तीच परिस्थिती विक्रीची चालू आहे. त्यालाही कारण असं आहे की सुशिक्षित पोरांना शेती करायची नाही, व्हाईट कॉलरची जॉब पाहिजे. आपल्याला पुणे मुंबईला जायचं, शेतीमध्ये म्हणजे नापासाने शेती करायची. जो नापास होईल 10वीला 12वीला त्याने शेती करायची. नापासाने शेती केली तर शेती पण नापासच होणार, हे अगदी ठरलेले. त्यामुळं मग आपल्या शेती क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट झाली नाही. मग आपल्याकडे शेतकरी संघटना तयार झाल्या. जनरली संघटना तयार कुठं होतात? दुर्लक्षित वर्गामध्ये किंवा गरीब वर्गामध्ये संघटना तयार होतात. शेतकरी त्यांच्यावर टीका नाही करायची मला. मग शेतकरी संघटना तयार झाल्या आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून मोर्चे, सरकारच्या विरोधी मोर्चे चालू झाले आणि त्यातून काहीतरी शेतकऱ्यांना मिळालं अशी त्या ठिकाणी अपेक्षा. अजूनही तीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी केविलवानं रडकं आपलं ते न्यूजवाले पण आपल्याला दाखवतात फोटो बघा, बेगाळलेली जमीन, असं आकाशाकडे टेन्शन, असं चिंताग्रस्त शेतकरी आकाशाकडे पाहणारा वगैरे. हे किती रिप्रेझेंटेशन चुकीचं होतं. ते प्रेझेंटेशन अजूनही चुकीचं आहे ना. आता तो काळ बदलला ना. आता तुम्ही बंडखोर, माझ्यासारखा शेतकरी आता बंडखोर झाला पाहिजे. मी वहिनी साहेब, मी आता तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. शेतकरी सन्मान योजना जी चालू आहे ना, आता 6,000 रुपये काहीतरी पेन्शन वार्षिक देतात. त्या योजनेचा फॉर्म अजूनपर्यंत मी भरला नाही. आपल्याला भीक नकोय. शेतकऱ्यांनी ही बंडखोरी आपल्याकडे आली पाहिजे. मला मुद्दा म्हणून तो शेतकरी संघटनांचा उल्लेख का करावा लागला? अवास्तव मागण्या शासनाकडे करण्यापेक्षा आपण आपल्या शेतीमध्ये किती इनपुट दिले, आपण गाढव काम करण्यापलीकडं आपण आपल्या शेतीमध्ये टेक्निकल इनपुट किती दिले हे आपण आधी स्वतःला विचारू आणि मग आपण सरकारबरोबर भांडू. म्हणजे पाठीमाग कृषी मंत्र्यांनी एक कार्यक्रम घेतला होता पुरस्कृत शेतकऱ्यांचा. त्या पुरस्कृत शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो, त्यावेळी बोललो होतो. थोडीशी वादावादी झाली माझी संघटनेच्या कार्यकर्त्यांची, पण माझं बोलण्याचं इंटेन्शन असं होतं, माझ्या आजोबा मार्केट यार्डात माल घेऊन जायचे. टेक्निकल दिवसभराचा माल मार्केट यार्डात एका दलाला शेडजींकडे घेऊन जायचे. ते शेडजी शिकलेले होते, ते शेतमाल विकायचे. तीच परिस्थिती आज आहे. त्याच आजोबांचा नातू तोच शेतमाल, एकरी उत्पादन कमी झालंय, खर्च वाढलाय, तोच शेतमाल घेतो आणि तशाच पद्धतीने बाजारात जातो. आणि जो विक्रेता दलाल आहे त्याची जर परिस्थिती आपण कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली, त्याचा नातू ज्या दलालाकडे माझे आजोबा माल घेऊन जायचे, त्यांचा नातू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून MBA करून आलाय. तो त्यांचा पुढचा व्यवसाय सांभाळतोय, त्या शेडजींचा व्यवसाय सांभाळतोय. त्यावेळी शेडजी थेट विकायचे, बाहेरच्या व्यापाऱ्यांना माल विकायचे. आता त्यांचा मुलगा MBA करून आलाय, तो प्रोसेस करतो तुमच्याकडून माल घेऊन, माझ्याकडून म्हणजे माझ्या आजोबांच्या नातूकडून माल विकत घेतो, प्रोसेस करतो आणि तो वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवतो, फ्रेशमध्ये पाठवतो किंवा प्रोसेस करून पाठवतो. हे त्यांनी केलं कारण सुशिक्षित लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं. आपल्याकडे परिस्थिती काय? आपल्याकडे 10वीतून शाळा सोडून, 12वीतून शाळा सोडून, जिल्हा परिषद शाळेतून सोडून तोच मुलगा टेम्पोमध्ये बसून मार्केटला जातोय. विमल पान मसाला, विमल खात जातो तो मार्केटमध्ये. ही परिस्थितीला आपण, ही कारणीभूत आपल्या परिस्थितीला आपण 70% म्हणून कारणीभूत आणि जबाबदार आहोत वगैरे असते. तुम्ही स्वतः तुमच्या परिस्थितीला 30-70% कारणीभूत आहात, जबाबदार आहात. आपल्या शिकलेल्या पिढ्या इथं का नाही काम करायचं? आता मला सुद्धा विरोध होता ना, नोकरी सोडताना मला प्रचंड विरोध होता.
मला पप्पा सुद्धा म्हणायचे की तुझा 1.5-2 वर्ष तू एक्सपिरियन्स घे, लग्न होऊ दे आणि मग तुला काय करायची ती कर. पण प्रॉब्लेम असा होतो, एकदा जबाबदारी अंगावर पडली की तो नोकरी सोडू शकत नाही. गंमत अशी होती, ज्याच्याकडे शेती चांगली आहे ना त्यांनी मी आवर्जून या निमित्तानं सांगेल की त्यांनी शेतीमध्ये थेट या, शिक्षण पूर्ण करून नोकरी करूच नका. मी पण म्हणतो 1.5 वर्ष अनुभव घ्या, 1 वर्ष अनुभव घ्या, काही गरज नाही. तू थेट शेतीमध्ये काम कर, तर ते कुठंतरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. म्हणजे आपल्या सुशिक्षित मागच्या सगळ्या पिढ्यांनी मोठ्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी, IT कंपन्यांसाठी कामं केली. त्या कंपन्या समृद्ध झाल्या. गेले 47ला भारत सोडून गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आणि नव्या गुलामगिरीत अडकलो. इनडायरेक्ट गुलामगिरी, MNC, बाहेरची MNC मल्टीनॅशनल कंपनी आपल्याकडे आली आणि आपण त्यांचे गणवेश घालून आपण त्यांच्याकडे कारभारकी करतो आता. म्हणजे परिस्थिती तीच आहे ना. अजून आपण 20, 30, 40, 50 वर्षांनी आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये धडे येते की इनडायरेक्ट गुलामगिरी, परदेशी कंपन्यांची गुलामगिरी भारतामध्ये कशी चालू झाली, या 50 वर्षांनी आपण शिकवायला लागेल मुलांना. आपण आपल्याकडे भारत समृद्ध असा होणार आहे का? भारत समृद्ध होण्याकरता तुमच्याकडे जे पिकते, आपण फक्त म्हणायचं शेती प्रधान देश आहे, कृषी प्रधान देश आहे, पण तुमच्याकडे उत्पादित शेतमाल प्रक्रिया होऊन बाहेर गेला पाहिजे, बाहेरचं चलन भारतामध्ये आलं पाहिजे, तर कुठेतरी जाऊन डेव्हलप होईल. या सगळ्या गोष्टी समजायला तुमचं शिक्षण पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा एक बारकाईने सगळा अभ्यास करत 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 मी ते थोडा विषयांतर झालं माझा पार्श्वभूमी. तर मग तो निर्णय मी घेतला, नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी अंजिरामध्ये काम करायचं ठरवलं. मग 1 किलोचे बॉक्स बनवले. 1 किलो अंजीर त्यामध्ये बसतील, त्याला व्हेंटिलेशन दिलं, त्याच्यावरती ब्रँडिंग केलं. मग आता ब्रँडला नाव तर पाहिजे, जसं की आता टाटा मोटरची कंपनी आहे, पण टाटा मोटरच्या गाड्या समजा आता त्यांनी नॅनो तयार केली, सफारी तयार केली, इंडिका तयार केली, म्हणजे प्रोडक्टला काहीतरी नाव दिलं प्रोडक्ट. मग मी ठरवलं बाबा आपण आपल्या आडनावानं कंपनीचं फॉर्म तयार करायचं, दोंबे पाटील फूड्स नावाने मी कंपनी तयार केली. मग आपल्या प्रोडक्टला अंजीर असेल किंवा अंजिराची काही प्रक्रिया केलेले पदार्थ असतील, त्याला काहीतरी ब्रँडला नाव असावं म्हणून मी मग थोडं सर्चिंग केलं, शोध घेतला थोडासा. मग संस्कृत नाव शोधलं अंजिराचं, ते मला मिळालं पवित्र की संस्कृत नाव अंजिराचं. मग तो ब्रँड मी करण्याचा ठरवला. त्या पद्धतीने थोडं ब्रँडिंग केलं आणि हे माहिती पाहू शकते पवित्र हा पवित्रक ते संस्कृत नाव अंजिराचं. आणि मग तो ब्रँड तयार केला. 1 किलोचे बॉक्स बनवले. मग त्याचं मार्केटिंग शोधायला लागलो. पुण्यामध्ये शिक्षण झाल्यामुळे. 1 मिनिट फक्त, ह्या अंजिराची व्हरायटी ही एकच असते का ह्याच्यामध्ये पण काय ग्रेडेशन असतं काय, किंवा क्वालिटी फरक काय? आता अंजिरामध्ये आपल्या उपलब्ध व्हरायटी ज्या आहेत भारतामध्ये, त्या 4-5 प्रकारच्या व्हरायटी. त्यात आता जी आपल्याकडे आहे म्हणजे दौंड तालुक्यात एक आमचं गाव आणि पुरंदरमध्ये काही गाव आहेत. त्या गावांमध्ये जी व्हरायटी आहे ती पुनाफिक नावाने, ऍक्च्युली ती पर्पल जॉर्डन आहे, अफगाणिस्तानची व्हरायटी त्यावेळी आलेली आपल्याकडं. ती पुनाफिक, आपल्या कृषी खात्याने त्याला पुनाफिक असं नाव दिलं. आणि पुनाफिक व्यतिरिक्त आपल्याकडं कर्नाटकमध्ये रायचूरमध्ये, बेल्लारीमध्ये काही प्रमाणात दियाना आणि कृष्णा ब्राऊन आणि दिनकर अशा 2-4 व्हरायटी भारतामध्ये आपल्या अवेलेबल आहेत. त्यातली सगळ्यात चांगली म्हणजे आपली पुनाफिक. टेबल पर्पज साठी ब्रिक्स चांगले, त्याला शुगर पर्सेंटेज चांगले, साधारण 15, 16, 17 पर्यंत, उन्हाळ्यामध्ये ते 18 पर्यंत ब्रिक्स जातो त्याचा. टेबल पर्पज साठी सगळ्यात चांगली चालणारी आपली पुनाफिक नावाची व्हरायटी. पण मग ड्रायफ्रुट्स मध्ये जे ठेवतात ती हीच व्हरायटी का? नाही, ड्रायफ्रूट मध्ये आपल्याकडं जे काय आता बाजारामध्ये ड्रायफ्रूट आहेत ते सगळे 100% तुर्कीतून आयात केले जातात, इम्पोर्ट केले जातात. ही व्हरायटी अंजिराची सॅरिलोप नावाची व्हरायटी. ती सॅरिलोप नावाची व्हरायटी मध्ये 36% साखर आहे. थोडं वाळवंटी प्रदेश, उष्ण प्रदेश असल्यामुळं ती नॅचरली व्हरायटी खूप चांगली आहे. झाडावरच ती सुकते आणि मग ते 1200-1400 रुपये किलो पर्यंतचे त्याचे रेट दर मिळतात. आणि तुर्की हा देश असा आहे, तो तुर्की जवळपास 70 देशांना सुक्या अंजिराचा पुरवठा करतो. त्यामुळं ती व्हरायटी आपल्याकडे आणण्यासाठी थोडासा त्रास होते. कृषी खात आपला प्रयत्न करते, ती व्हरायटी देत नाही आपल्याला प्रदेश, कारण त्यांची इकॉनॉमी त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि मग आपल्या व्हरायटी ड्रायव्हिंगचे प्रयत्न केले भरपूर, पण शुगर लेवल कमी असल्यामुळं तुलनात्मक त्या सॅरिलोप, तुर्कीच्या सॅरिलोप व्हरायटीशी तुलनात्मक थोडंसं आपलं कमजोर राहते अंजीर, आणि मग विक्रीमध्ये त्याची मजा येत नाही, त्याचं सेल्फ लाईफ कमी राहते, लवकर खराब होते. मग सर्वप्रथम जे डोक्यात खटकलं होतं, विक्री व्यवस्था आपली दुसऱ्याच्या हातात आहे. कष्ट करणारा आपण वर्ग आहे, तो वर्षभर ते पीक सगळं सांभाळायचे, रात्रंदिवस त्याच्यामध्ये राबायचे, कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी राबायचे, म्हाताऱ्या आजोबांपासून पार त्या लहान त्यांच्या नातूपर्यंत सगळ्यांनी त्या शेतीमध्ये राबायचे. त्यांनी वर्षभर राबून तो माल मार्केट यार्डात न्यायचा आहे. मार्केट यार्डात दलालांनी 2 तासामध्ये लिलाव करायचा आहे आणि 2 तासामध्ये जेवढे शेतकऱ्याला मिळतात तेवढे पैसे खिशात घालून निघून जायचे. ही आजही परिस्थिती चालू आहे. ही थोड्याच डोक्यात खटकलं होतं की आपल्याला
म्हणजे पहिल्यापासूनच थोडंसं मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये टॉपर होतो. मला फार असं स्टारडम वगैरे त्याच्याशी काय असं फार आकर्षण नव्हतं की मेट्रो सिटीमध्ये असावं, असं लाईमलाईट मध्ये राहावं, जगावं, असं काही आकर्षण नव्हतं. त्यामुळे मला ते नोकरी सोडणं सोपं झालं. ठीक आहे, चला भाऊ काय करायचं, काय होईल ते होईल भाऊ, असं करून मी ते सोडून इकडे आलो. आणि मग सर्वप्रथम काय करायचं व्यवसाय, तर बाबा अंजीर चांगलं पिकते. अंजीर पिकाचं एक नेचर असं आहे की त्याला एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंट लागतं. आता आमचं डोंगराळ भागाचं थोडंसं गाव आहे. डोंगरांमुळे पाण्याची निचरा होणारी जमीन, प्रदूषण मुक्त सगळं वातावरण, पाणी जे पावसाचं पाणी आहे ते नॅचरल सोर्स मधून, नैसर्गिक स्रोतांमधून, जे विहिरी बोरमधून येतं तेच पाणी बागेला. म्हणजे नदीचं जे कंटामिनेटेड दूषित पाणी, नदीचं कॅनल्स आहे, त्या पाण्याचा संबंध नाही पिकाशी. त्यामुळे ते अंजीर आमच्याकडे चांगल्या पद्धतीने होतं. म्हणजे आता आज जर विचार केला तर खोरमध्ये आमच्या डोंबिवलीत 250-300 एकर साधारण अंजिराची लागवड आहे. बर. अंजिराचं उत्पादन एवढं चांगलं आपल्याकडे आहे, मग आपलं उत्पादन आपण का नाही विकायचं? ते मार्केटमध्ये जे पाहिलं, शिकत असताना जे पाहिलं, बाजारात 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये किलोने विक्री होते, ते आपण का नाही विकायचं? मग मी विक्रीसाठी बॉक्स तयार केले, त्याच्यामध्ये ब्रँडिंग केलं, पवित्र नाव दिलं, त्याचे हेल्थ बेनिफिट जे आहे अशा पद्धतीने एक पॅम्पलेट तयार केलं, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये थोडस असं व्हाय फिक, तुम्हाला आता बाकी छोटे अक्षर दिसत नसतील, पण व्हाय फिक दिसत असतील. बर. व्हाय फिक का खायचं तुमच्या डाएट? डाएट अशा पद्धतीने. मग त्याचे हेल्थ बेनिफिट, त्याची कंटेंट, हे सगळं मी कागदावरती छापून घेतलं. न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे परदेशात ते लिहून देतात तसं सगळं? हो, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, त्याचे आरोग्यदायी फायदे, हे सगळं मी कागदावरती छापून घेतलं. प्रिंटिंगचा त्यावेळेस खर्च झाला, थोडा ट्रेंड वेगळा होता, लोकांना थोडं वाटायचं की हे काहीतरीच करते. म्हणजे लोकांना साहजिक होतं, 30-35-40 हजाराची नोकरी सोडून सिटीमध्ये तुम्ही माणूस बावळट असतो, काय त्याला काही समजत नाही. ग्रामीण भागातून लोक नोकरीसाठी किती सेटिंग लावतात, पाहुणा रावळा, नेते मंडळी, पुढारी लोक, आमच्या मुलाला कामाला लावा, कुठेतरी बघायचं इतक्या, आणि याला कॅम्पस हायर करून हा बावळट सारखा मुलगा इकडे काय करतो, सगळ्या चेष्टा करायची. पण त्या पिरियडमध्ये कृषी खात्याची लोक, आत्माचे आमचे महेश रुपनवर साहेबांचं आवर्जून नाव घेईल, ते माझ्या संपर्कात आले. मग पॅक हाऊस, मला म्हणजे आता ते पुढे गेल्यानंतर सांगतो, पॅक हाऊस आणि प्रक्रिया उद्योगाची उभारणी कशी केली ते पुढे जाऊन सांगतो. तर आता आरोग्यदायी फायदे, ह्या सगळ्या गोष्टी, ब्रँडिंग, पॅकिंग झालं, ह्याचं प्रमोशन. मग आता पुण्यामध्ये शिक्षण झाल्यामुळे काही ठिकाणचे विक्रेते, फळ विक्रेते माझ्या संपर्कात होते. मग SGT ॲग्रोफ्रुट्स म्हणून शुक्रवार पेठेत, आता 2014ची गोष्ट आहे, 2014ला शुक्रवार पेठेत एक विक्रेते होते, त्यांना मी 10 किलोची छोटीशी ऑर्डर मला मिळाली, त्यांची 10 किलो अंजीर घेऊन येतो, कसं करतोय बघू. म्हणजे जे पूर्वीची पॅकिंग व्यवस्था होती 10 किलोची, ती 1 किलो मध्ये आणली, छोटी केली, किंवा कंझ्युमरला, कस्टमरला एक पॅकेट डायरेक्ट देता यावं, हाताळणी कमी व्हावी म्हणून ते पॅकिंग डेव्हलप केलं. पॅकिंग डेव्हलप करण्यामागचं कारण असं होतं, अंजीर थोडंसं पेरिशेबल, शेल्फ लाईफ कमी, स्किन त्याची नाजूक, ती जास्त हाताळणी झाली की ते लवकर खराब होऊन जाईल, म्हणून ते पॅकिंग थोडं डेव्हलप केलं. आणि त्यांची पहिली ऑर्डर दिली, तिथून 2 व्हीलरवरती ते क्रेट घेऊन शुक्रवार पेठेत त्याची डिलिव्हरी देऊन आलो पुण्यामध्ये. आणि मग हायवेला आमच्या इथे एक कांचन व्हेज म्हणून एक चांगलं हॉटेल आहे पुणे सोलापूर हायवेला, त्या हायवेला एक तिथे एक मुलगा बसवला टेबल खुर्ची घेऊन, आणि तिथं ती विक्री मी सुरू केली 1-1 किलोचे बॉक्स. आता कांचन व्हेज जे हॉटेल आहे तिथं थोडंसं कस्टमर प्रीमियम, थोडे पुणे मुंबईचे थोडे प्रीमियम कस्टमर असतात, त्या ठिकाणी त्याची विक्री चालू केली. चांगला रिस्पॉन्स यायला लागला, लोकांना ते पटायला लागले. म्हणजे जे ट्रॅडिशनल पद्धतीने विक्री चालू होती शेतमालांची, त्याच्यामध्ये थोडंसं चेंज आणला होता, पॅकिंग डेव्हलप केलं होतं, लोकांना न्यूट्रिशनल व्हॅल्यू कळायला लागली. आणि तिथं ते स्टॉल लावल्यानंतर योगायोगानं आता तिथं टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्याचा, ऍक्च्युअल टर्निंग पॉईंट तिथे. ती विक्री करत असताना ऊर्जा कंपनीचे प्रकाश पुतुळ साहेब आहेत, त्या पुतुळ साहेबांनी ते बॉक्स घेतला त्याच्याकडून विकत, त्या मुलाकडून, आणि त्यांनी कार्ड दिलं, त्याच्याकडे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं की याला मला फोन करायचा. मग मी त्या नंबरवरती पुतुळ साहेबांना फोन केला आणि मला म्हणले तुम्हाला भेटायला फॅक्टरीवर ये. मग मी त्यांना भेटायला फॅक्टरीवर गेलो. फॅक्टरीवर गेल्यानंतर त्यांनी मला बसवलं, सगळ्या गोष्टी मला म्हणले, पहिला गेले गेले त्यांनी हातात हात दिला माझ्या, आणि मला म्हणले हे तुम्ही सुशिक्षित पोरांनी करणं अपेक्षित आहे. पुणे मुंबईमध्ये जाऊन तिकडे तुम्ही हातगाड्यावर वडापाव खाऊन दिवस काढता नोकऱ्या करण्यासाठी, आणि गावाकडे आल्यानंतर इन्शर्ट करून तुम्ही इकडेच्या लोकांना सांगता की तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही बावळट आहात, तुम्ही काय करता इकडे पुणे मुंबईला चला. म्हणजे ह्या भाषेमध्ये त्यांनी मला सांगितलं, तू करतोय हे छान करतोय, उत्तम करतोय. म्हणजे माझ्या बाजूचं सगळं असणारं एन्व्हायरमेंट मला विरोधी होतं त्या काळात. त्या काळात मला कोणीतरी, आणि तेही ऊर्जा कंपनीच्या मालकांनी सांगावं की तू करतोय ते योग्य करतोय, हे माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होतं. कारण मला थोडंसं स्वतःलाच असं गिल्टी फील व्हायला लागलं होतं की याला आपल्याकडून काहीतरी चुकतंय, एवढा मोठा पगार घेणारा माणूस
म्हणजे 35,000-40,000 पगार हातामध्ये यायचा महिन्याकाठी, तो 10,000 5,000 जर आला तर तो डिप्रेशन मध्ये जाणारच. पण त्या व्यक्तीमुळं मला कुठंतरी वाटलं की मी करतोय ते चुकीचं नाही, हे योग्य. आणि मग त्यांनी मला त्याच्या पुढची स्टेज सांगितली, इतकं छान पॅकिंग करतोय तर मग आता एक काम कर, स्टार बाजार सारखा रिटेल चेन आहे पुण्यामध्ये, रिलायन्स आहे, मोर आहे, तू यांना का देत नाही? आता यांना द्यायचं तर माझे काही कॉन्टॅक्ट नाहीत, पण त्यावेळी त्यांचे काही प्रोडक्ट स्टार बाजारमध्ये जायचे. मग त्यांनी मला स्टार बाजारला जोडून दिलं 2015 साली. स्टार बाजारला जोडून दिलं आणि स्टार बाजारला माझा अंजीर विक्री व्हायला लागली त्या बॉक्समध्ये, 1 किलोच्या बॉक्समध्ये. मग 1 किलोच्या बॉक्स तर त्यांची रिक्वायरमेंट आली की बाबा काही कस्टमर पुण्यामध्ये छोटे असतात, म्हणजे ठिकाणचे कुटुंब असतात, असतात, मग तुम्ही ते पॅकिंग छोटं करा. मग मी कोरोगेटेड अर्धा किलोचे छोटे छोटे बॉक्स बनवले, त्याच्यावरती परत प्रिंटिंग ब्रँडिंग मोठा खर्च त्यावेळी केला, काही नोकरीतले पैसे शिल्लक होते त्याच्यातून मग ते पैसे मी तिकडे घालवले प्रिंटिंग करण्यासाठी, बॉक्स बनवण्यासाठी, त्याची क्वांटिटी मोठी घ्यायला लागायची. ती मग अर्धा किलोची बॉक्स तयार केली, मग त्याच्यामध्ये विक्री चालू केली. मग त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम यायला लागला, फंगस पकडायला लागलं, ते पेरिशेबल असल्यामुळे, शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे त्याला बुरशी लवकर पकडायला लागलं. किती दिवस राहतं त्या बॉक्स मध्ये अंजीर सहसा? 2 दिवस राहतात. तसं ते ओपन ठेवलं तर 3 दिवस राहतं, पण त्या बॉक्स मध्ये 2 दिवस टिकायला लागले. आणि चेन आपली अशी की आजचं हार्वेस्टिंग, सकाळचं हार्वेस्टिंग चालतं 11-12 वाजेपर्यंत, तो हार्वेस्टिंगचा माल पॅकिंग करून आज रात्री त्यांच्या डिस्ट्रीब्युशन सेंटरला जातो आणि उद्या सकाळी त्यांच्या स्टोअरला विक्रीला अवेलेबल असतो. म्हणजे 24 तास आपले वाया जातात पॅकिंग आणि वाहतुकीमध्ये. त्यामुळे एकच दिवस विक्रीला सापडायचा. उरलेला माल सकाळी विक्रीला जायचा आणि उद्याचा संध्याकाळपर्यंत तो संपायला लागायचा. एकच दिवस विक्रीला सापडायचं. मग त्याच्यात थोडं इम्प्रुव्हमेंट झाली, ते पनेट आले, प्लास्टिकचे पनेट आपल्याला मॉलमध्ये देत असताना त्याच लोकांनी सजेस्ट केलं की बाबा याचं स्ट्रॉबेरी सारखं पॅकिंग का करत नाही, मग आपण ते स्ट्रॉबेरी सारखं स्टार बाजारचं पनेट तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरती आपण पॅकिंग डेट वगैरे त्याच्यावर छापतो, आपलं ब्रँड बाजारचा लोगो. अशा पद्धतीने प्लास्टिक पनेट त्यांनी आपल्याला रिकमेंड केलं की तुम्ही याच्यामध्ये चालू केलं. मग शेल्फ लाईफ आपली एक दिवस आणखी वाढली, एक दिवस तो विक्रीला सापडायचा, तो तिसऱ्या दिवशी, मग 3 दिवस ते टिकायला लागले. असं करत करत त्याची विक्री व्यवस्था स्टार बाजारला चांगली सेट झाली. पुणे मुंबईला दोन्हीकडे जायला लागला माल. मग स्टार बाजार आता 15 म्हणजे तसा जुना काळ आहे, त्यावेळी अंजीर विक्री होत नसायची मॉलमध्ये. त्याचं कारण असं होतं की ते आम्ही भरायचो त्या टोपल्या, मग सांगितल्याप्रमाणे ते 10 किलोच्या आम्ही टोपल्या थरावर लावत लावत असं वरती पण भरायचो, त्याला ते असं पोतीने बांधायचं आणि मार्केटला न्यायचं. मग तिथं ते तिथून स्टोअरवाल्यांना न्यायला, आता मॉलमध्ये जाणार कस्टमर सगळं क्रीम कस्टमर, BMW ऑडी गाडी वापरणार ते कस्टमर, मग ते त्यांना तिथं विक्री व्यवस्थेला अडचण यायची. ते 10 किलोचं बल्कमध्ये मटेरियल घेऊन जायचं, तिथे हँडलिंग 3-4 वेळा व्हायचं, परत कस्टमर 2-3 वेळा हँडलिंग करायचं, ते खराब होऊन जायचं आणि दम जास्त यायचा. मग स्टोअरवाले विक्री ठेवत नसायचे. मग नवीन आर्टिकल निवड झालं, नवीन आर्टिकल मिळायला लागलं स्टारला. मग स्टारचा जर त्याच्यामध्ये एक आर्टिकल वाढला आणि त्यांची जाहिरात झाली इतर रिटेल चेनमध्ये, म्हणजे रिलायन्स असेल, मोर असेल, बिग बाजार असेल, नेचर बास्केट असेल, वॉलमार्ट असेल, या सगळ्यांकडं त्याची माउथ पब्लिसिटी झाली. त्या लोकांकडून जे काही अधिकारी वर्ग होता स्टार बाजारचा, त्यांच्याकडून त्यांची पुढे माझी जाहिरात पब्लिसिटी झाली. मग ते काही लोक अप्रोच झाली, काहींकडे मी अप्रोच झालो आणि अशी कस्टमर चेन वाढली. मग हळूहळू कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला. मग जास्तीचे पैसे मिळायला लागले, कम्युनिकेशन सगळं मेलवरती. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर एकदमच गावठी काम, म्हणजे एकदमच शेतातच राबायला लागलं असतं तर कदाचित डिप्रेशन मध्ये गेलो असतो. पण शेतातली कामं सांभाळत सांभाळतच थोडी टेक्निकल काम मला थोडीशी त्यात करायला मिळाली, की मेलवरती ऑर्डर येणं, ऑनलाईन ऑर्डर येणं, कम्युनिकेशन. मग पुणे मुंबईला काही हिंदी भाषिक लोक, म्हणजे थोडं टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला असतो, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा. हो, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा. मग त्याच्यामुळे माझा सेल्फ कॉन्फिडन्स चांगला बिल्टअप होत गेला आणि डिप्रेशन मध्ये कधी आलं नाही. विक्री व्यवस्था सगळीकडे सेट केली. हळूहळू सगळ्याच सुपर मार्केटला पुणे मुंबईला द्यायला लागलो. मग 2 वर्षामध्ये पुढच्या हैदराबाद, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, या सगळ्या शहरांमध्ये जे सुपर मार्केट आता मोर बिर्लाचं आहे, स्टार बाजार टाटांचं आहे, रिलायन्स अंबानीचं आहे, हीच लोक दिल्लीमध्ये, बेंगलोरमध्ये, चेन्नईमध्ये ह्याच लोकांची स्टोर ब्रांचेस आहेत. हो, ब्रांचेस आहेत. ते लिंक करणं मला सोपं झालं. मग तिकडे विक्री सुरू केली. ह्या सगळ्यांमुळे हळूहळू कामाचा आवाका वाढत गेला. मग त्याची सगळी दखल घेऊन मग कृषी खात्याच्या लोकांकडे ते सगळ्या गोष्टी गेल्या. कोणतरी चांगलं त्यात ते रुपनवर साहेब आमचे, त्यांनी भरपूर मला त्यात सहकार्य केलं. मग कोणतरी सुशिक्षित मुलगा शेतीमध्ये काम करतोय, इथून यापूर्वी फक्त व्हायचं उत्पादनाचं चांगलं काम व्हायचं, पण विक्री वस्तूवर काम नाही. मग कृषी खात्याने ते जरा अप्रिशिएट केलं की बाबा चांगलं काम करतोय कोणतरी. मग मला पुरस्कार भरपूर मिळाले. मला ICR केंद्रातला ICRचा मला जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार मिळाला.
अंजीरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आपल्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, आप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, कृषी धवन, असे 8 प्रकारचे सगळे पुरस्कार माझे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला, हे ऍग्रिकल्चरच्या लोकांना मी आवर्जून सांगेन. ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण घेणारे आपल्याकडे कोणी प्रेक्षक असतील किंवा त्यांची मुलं असतील, पाहुणे रावळे असतील, त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेन. मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतीमध्ये काम करून वर्ष 29ला 8 पुरस्कार घेतले आणि आपला स्वतःचा बिझनेस शेतीमध्ये डेव्हलप केला. म्हणजे हे त्यांना मी आवर्जून अशासाठी सांगेन, पाठीमागं कृषी मंत्र्यांनी पण सांगितलं, एकूण कृषी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या लोकांपैकी फक्त 10% लोक शेती क्षेत्रासाठी काम करतात, इतर 90% लोक शेती क्षेत्रासाठी काम करत नाही. मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सांगायचे, शेती क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेतले कशासाठी? शेती क्षेत्र समृद्ध करण्यासाठी. तुम्ही याच्यात कामच केलं पाहिजे. त्याच्यात होतंय काय, ट्रेंड असा आलाय की एमपीएससी युपीएससी, ऍग्रिकल्चरची बऱ्यापैकी मुलं एमपीएससी युपीएससी करतात. त्याचा निकाल लागतो, हजारात एखादा मुलगा कुठेतरी कलेक्टर तहसीलदार होतो, त्याची कुठेतरी सक्सेस स्टोरी पेपरला येते. आणि सगळीच आता तर इंजिनिअरिंगची पण बरीच लोक, माझ्या बॅचची, माझ्या मागच्या पुढच्या बॅचची बरीच लोक पुण्यामध्ये क्लासेस करतात एमपीएससी युपीएससी. जागा आहेत कुठं? तुम्ही लाखोंच्या क्राऊडनी फॉर्म भरता आणि कुठंतरी मुंगेरी लाल की हसीन सपने जुनी मालिका यायची, तशा पद्धतीनं प्रत्येक जण स्वप्न पाहतो की मी तहसीलदाराच्या खुर्चीवर बसल, कलेक्टरच्या खुर्चीवर बसल. इथं काम कोण करणार? लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलं, 130 कोटी जनसंख्या आहे आपल्या भारताची, खायला तोंड 130 कोटी आहेत, इतकी मोठी डिमांड आहे त्यांची ह्यूज खाण्याची. आपण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बघितलं, सगळे व्यवसाय बंद झाले. ऑटोमोबाईल, गाडी कुणाला घ्यायची नव्हती, फिरायचंच नाही तर गाडी घेऊन करायचं काय? इलेक्ट्रॉनिक गॅजेट कुणाला नको, मोबाईल कुणाला घ्यायचा नाही, कुठली वस्तू घ्यायची नाही, कपडा लत्ता खरेदी करायची नाही, समारंभ नाही तर कपडे घेऊन काय करायचं? म्हणजे कुठल्याही गोष्टीची डिमांड नव्हती, फक्त खाण्याच्या सगळ्या गोष्टींची डिमांड भयंकर होती. मग फळं असतील, पालेभाज्या असतील, डाळी असतील, प्रोसेस फूड असेल, या सगळ्यांची मागणी भयंकर होती. म्हणजे मला एकूण सांगायचं, कृषी क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांना, कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे, जोपर्यंत मानवजात जिवंत आहे तोपर्यंत खाण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपला जो पिढीजात धंदा आहे शेतीचा, तोच पुढे नेला पाहिजे, त्याच्यावरतीच काम केलं पाहिजे, त्यालाच समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, शिक्षणाचा वापर आपण तिथे केला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, थोडस विषयांतर झालं, असू द्या. मग मी याचा विषय सांगत होतो ऍग्रिकल्चरच्या मुलांचा. तर त्यांनी त्यांचं टेक्निकल नॉलेज त्यातलं आहे. आता मी मेकॅनिकलचा माणूस, मी ज्यावेळी शेतीमध्ये आलो, टेक्निकल नॉलेज शेतीतलं काहीच नाही. जो काय अनुभव होता शेती पाहत होतो तेवढाच काय तो अनुभव, पण त्याच्यातून मी डेव्हलप करत गेलो. म्हणजे अंजिराचं त्याला लागणारे अन्नद्रव्य, एनपीके प्रमुख अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे कमी सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यावरती येणारे रोग, येणाऱ्या वेगळ्या वेगळ्या बुरशा, वेगवेगळ्या किडी, त्याच्यावरती काम करणारे वेगळी वेगळी औषधं, वेगवेगळ्या ग्रुपची कुठली घेतली पाहिजे, रेसिपी फ्री कसं केलं पाहिजे, त्यातून खाणाऱ्यांना त्रास कसा नाही झाला पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास करायला माझी 2-3 वर्ष गेली. म्हणजे ऍग्रिकल्चरच्या मुलांना सांगायचं कारण असं आहे की 2-3-4 वर्ष माझी शिक्षण त्यातून जाणून घ्यायला माझी गेली. तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये शिकताय, तुम्ही त्याच्यामध्ये काम करत नाही. तुम्ही काय करता? मार्केटिंग कंपनीचं एखादं मार्केटिंग करा, औषधं त्यांची विकून द्या, बाहेरची कंपनी परदेशी, त्या कंपनीच्या औषधं भारतातल्या शेतकऱ्यांना विकून द्या, टार्गेट घेता महिन्याचे, महिन्याला एवढं लाखाचं टर्नओव्हर करा, तेवढ्या लाखाचं टर्नओव्हर करा, शेतकऱ्यांना लुटमारीचं काम. ह्यासाठी यातून थोडं अवेअर लोकांना करणं गरजेचं आहे. मी माझ्याकडून सांगतो, माझ्या गावात अंजिराची शेती आहे, मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय, त्याच्यावरती वातावरणाच्या बदलानुसार मी सगळ्या लोकांना वेळोवेळी मेसेज टाकत असतो की आता वातावरण, ढगाळ वातावरण आहे, ही फवारणी घ्या, खतांची मात्रा अशी घ्या, फळधारणा होण्यासाठी असं करा. या सगळ्या गोष्टींचं मी त्याच्यावरती टेक्निकल नॉलेज देत असतो. हे आपल्याकडे कृषी खात्याचं कुणीच करत नाही. म्हणजे शासनाचं नाही म्हणत मी, कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थी किंवा दुकानदार हे कुणीच काम करत नाही. म्हणून ऍग्रिकल्चरच्या लोकांनी त्याच्यामध्ये निश्चितपणे येऊन काम करा, हे मला सांगायचं. थोडं विषयांतर झालं पण असू द्या. तर आता हे पॅकिंग सगळं डेव्हलप केल्यानंतर सगळीकडे रिटेल चेनला मी द्यायला लागलो, चांगल्या पद्धतीचा नफा मिळायला लागला. समीर, हे जे सप्लाय तुम्ही मॉलला करायचा, तर ते लोक येऊन घेऊन जातात माल तुमच्याकडून, का तुम्हालाच पोहोचवावा लागतो बाहेर पण, हैदराबाद कुठे इतर ठिकाणी? डोर डिलिव्हरी द्यायला लागते आपल्याला. त्यांचे डिस्ट्रीब्युशन सेंटर असतात, डिस्ट्रीब्युशन सेंटरला ते सगळा माल एकत्र करतात. म्हणजे सगळी फळे पालेभाज्या सगळे एकत्र करतात आणि त्यांच्या मध्यरात्री त्या सगळ्या गाड्या स्टोअरला, शहरामध्ये ट्रॅफिक कमी असतं म्हणून ते मध्यरात्री सगळ्या शहरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात त्यांची स्टोअर असते, तिथे डिस्ट्रीब्युट करतात. आपल्याला त्यांना डीसी पर्यंत लँडिंग द्यावं लागतं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये लॉजिस्टिक असेल, काही बाय बस, बाय एअर, विमानानं काही माल जातो, काही बसनं माल जातो, काही रोडनं गाडीमध्ये जातो. या सगळ्या गोष्टींची एक मजा यायला लागली.
म्हणजे सगळं मॅनेज करणं, सगळं हाताळणं, हे सगळ्याची मजा यायला लागली. स्वतःचं काम, आपण स्वतः मालक, बरे छोटं असू दे आपलं, छोटं साम्राज्य असू दे, पण आपण स्वतः त्याची मालक, या सगळ्या कामाची मजा यायला लागली आणि हळूहळू डेव्हलप झालं. याच्यामध्ये मग थोडं माझ्या मोठ्या भावाचं बीटेक फूड सायन्स झालेलं, चंद्रशेखर डोंबे त्याचं नाव. तो त्यांनी फूड सायन्स मध्ये बॅचलर डिग्री घेतली. त्याचं टेक्निकल नॉलेज, तो आता एक खाजगी कंपनीमध्ये काम करतो. म्हणजे वडिलांचं पहिल्यापासूनचं इंटेन्शन की तुम्ही शिक्षण चांगलं घ्या, म्हणजे त्याची कुठंतरी चांगले रिझल्ट, शिक्षणाचे चांगले रिझल्ट आता दिसायला लागले. त्यांनी बीटेक फूड सायन्स केल्यामुळं पुढे प्रक्रिया उद्योगाकडे जायला मला सोयीस्कर झालं. आता विक्री झाली, फळ विक्री आपण चालू केली, चांगला दर मिळायला लागला. मिडलमॅन जो आहे तो मिडलमॅन बाजूला झाला, थेट विक्री झाली. म्हणजे जो ग्राहक आहे त्याच्याकडे मी थेट विक्री करायला लागलो. बरोबर. लोकांची सिस्टीम संपली. 1 रुपयाचाही माल मी आज मार्केटमध्ये विकत नाही, सगळा माल मी सुपर मार्केटमध्ये विकतो. आणि जो अतिरिक्त माल आहे, अंजिराचं थोडंसं नेचर असं आहे की जास्त ढगाळ वातावरणामध्ये त्याचं यील्ड वाढतं, म्हणजे अंजीर पिकतं जास्त. आणि जास्त पिकलं की मग अतिरिक्त माल बाजारात येतो. डिमांड पेक्षा जर सप्लाय जास्त झाला तर त्याचे दर पडणार, साहजिक आहे. मग थोडंसं काय प्रक्रिया करता येईल का? आता सतत टेक्निकली शिक्षण घेतलेल्या माणसाला सतत मेंदूला काहीतरी खुराक पाहिजे असतो, नाहीतर तो डिस्टर्ब होऊन जाणार, त्याची डेव्हलपमेंट थांबणार. मग सतत त्याच्यावरती विचार करत पुढे जाणं व्यवसाय ते गरजेचं आहे. मग बाबा आता अतिरिक्त माल होतोय मार्केटमध्ये, दर त्याची पडतायत, किंवा ओव्हर रॅपन जास्त पिकली फळं, क्रॅकिंग आलं फळांना. आता जे ओव्हर रॅपन फळं ती तेवढीच न्यूट्रिशन रिच आहे, जेवढी की आपण टेबल पर्पज साठी विक्री करतो तेवढीच गोड आहे ती, फक्त जास्त पिकल्यामुळं त्याची स्किन लूज झाल्यामुळे ते मार्केटपर्यंत पोहोचत नाही. मग त्याच्यावरती काय प्रक्रिया करता येईल का? यापूर्वी आम्ही ते पिकून द्यायचो. म्हणजे जो जास्त ऍक्टरचा माल झालाय, लूज झालाय, क्रॅकिंग झालाय, तो मार्केटमध्ये कमी दराने जायचा, 10 रुपये 20 रुपये किलोने वगैरे जायचा. याला प्रक्रिया करून काही बाय प्रोडक्ट बनवता येईल का? मग अंजिराचा जामचा कन्सेप्ट आला. मग आपल्या घरात किचनमध्येच, कढईमध्येच जाम बनवून पाहिला एकदा. त्याची रेसिपी सगळी भावानी, आता तो त्यातलं शिक्षण घेतल्यामुळे मला ते करायचं झालं, सगळ्या गोष्टी म्हणजे जुळून आल्या. आणि त्याचा जाम बनवून पाहिला. मग तो जाम छान बनला. त्याचे मग लॅब टेस्टचे रिपोर्ट घेतले, बँगलोरमध्ये एक लॅब, टीव्ही लॅबोरेटरी, तिथले मी रिपोर्ट घेतले, शेल्फ लाईफचे, न्यूट्रिशनचे रिपोर्ट घेतले. मग आता आली पॅकेजिंग कडं, की आता पॅकेजिंग कसं करावं. थोडे रेफरन्स मार्केटमधले घेऊन, ग्लासची, काचेची बॉटल, ती बॉटल कुठून रिसोर्स करायची. मग ती अजिंता पॅकेजिंग म्हणून दिल्लीमध्ये एक कंपनी, तिकडून ते मागवलं, त्याच्यामध्ये पॅकिंग चालू केलं. मग आता पवित्र नाव आपण ब्रँडला दिलं, तर मग तेच नाव परत जामला आपण अशा पद्धतीने आपण जामचं पॅकिंग आता करतो, पवित्र नावानं आपलं काम. आणि त्याच्यामध्ये रिफिल युअर इम्युनिटी अशी एक टॅगलाईन दिली आपण. म्हणजे ह्याच्या मागचा कॉन्सेप्ट असा होता की सगळ्याच कंपन्या, प्रोफेशनल बिझनेस करणाऱ्या सगळ्याच कंपन्यांचे आपले आपले ब्रँड नेम आणि टॅगलाईन आहेत. म्हणजे भले त्यातून काय मिळतं नाही मिळतं, पण ते टॅगलाईन तर भरपूर छान करतात. म्हणजे समजा आता सोना चांदी च्यवनप्राश, सोना दे सुरक्षित तन, चांदी दे तेजदिमाग. त्या च्यवनप्राश मध्ये काय टाकले त्यांनी? आवळा, साखर, जांभूळ, मसाल्याचे काही पदार्थ जे आमच्या शेतकऱ्यांनी उत्पादन केले शेतमालाचे, त्यातून ते त्यांनी प्रोसेस केलं आणि त्यांनी त्याची जाहिरात केली. त्या टॅगलाईन मुळे ते लाखो करोडो रुपयांचा बिझनेस. त्याच्या पुढे जाऊन जर आपण सांगायचं झालं तर लाईफबॉय सारखी कंपनी, ती एक जाहिरात करते, लाईफबॉय ह्याच्या तंदुरुस्त ठेवा. ह्या सगळ्या गोष्टींकडे त्या कंपन्यांचं लक्ष आहे, त्या मॅनेजमेंटचं लक्ष आहे. त्याचं कारण आपल्याकडे शिकलेली मुलं त्यांच्याकडे कामाला गेले, बरोबर, त्यांचा मुलं तिकडे लय चालतो. मग आपण असं करूया, मग तसं करूया, मग आपला सेल वाढेल, साबणाचा सेल वाढेल, आपल्या शॅम्पूचा सेल वाढेल. तुमच्या शेतमालाचं करायचं काय? तुमचा बाप रात्रंदिवस इकडं शेतीमध्ये राबतोय, कष्ट करतोय. आता पाठीमागे 3 मुलांचा रात्रीच्या पाण्यामध्ये विजेमुळे मृत्यू झाला. ह्या लोकांची डेव्हलपमेंट कोण करायचं? शासन काय काय करणार आहे? एवढी मोठी लोकसंख्या आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. कृषी खात्याने तुमच्यासाठी किती किती योजना, आता मी जे प्रोजेक्ट उभा केला, साधारण 40 लाखाचा मी प्रोजेक्ट उभा केला, प्रक्रिया उद्योग, पॅक हाऊस आणि प्रक्रिया उद्योग आणि ट्रान्सफॉर्मर, असं मला सरकारने सगळ्याला अर्धसहाय्य केलं. शेड उभं करण्यासाठी, ट्रान्सफॉर्मर, वीजची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, पॅकेजिंग असेल, सगळ्यासाठी मला कृषी खात्याने मदत केली. मी आवर्जून उल्लेख अशासाठी करतोय, तुमच्यात कॅलिबर जर असेल तर सगळे तुमच्या मदतीला आहे. तुमच्याकडे जर इनपुट द्यायची काही व्हॅल्यू नसेल, तुमच्याकडे जर काही स्वतःची तयारी नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. मला मूळ त्यामुळे आवर्जून सांगायचं, तुम्ही शेतासाठीच काम केलं पाहिजे. आपली शिकलेली मुलं तिकडे गेली ते डेव्हलप झालं. म्हणजे त्यांचे साबण, शॅम्पू वगैरे वगैरे, कोलगेट, अमुक ह्या सगळ्या बिस्किट, या सगळ्या गोष्टी प्रोसेस केलेल्या. गहू तुमच्या शेतकऱ्यांचा. आता साखरेचा एक मुद्दा म्हणून मी सांगेन, मी बऱ्यापैकी सगळीकडे सांगत असतो, ऊस आपला, ऊसतोड कामगार आपले, वाहतूकदार आपले, चेअरमन आपला, सगळं तिथलं प्रोसेस आपला. आणि साखर विक्रेते जे आहेत, साखर विक्रेते परप्रांतीय आहेत.
त्या कम्युनिटीचं स्पेसिफिक नाव घेणार नाही मी, ती लोक साखर विकतात. आणि आपली मुलं काय करतात, आपली मुलं पारावर बसून गप्पा मारतात. म्हणजे अमक्याचं तसं चुकलं, तमक्याचं हे चुकलं, डोनाल्ड ट्रम्प असं चुकलं, डोनाल्ड ट्रम्प निवडून आला असता. ते आपल्या लेवलचे विषय आहेत का ते? आपण आपले जे प्रश्न आहेत दिवसभराचे त्याच्यावरती जर चर्चा केल्या, विचार केला, विचार विनिमय केला तर सोल्युशन मिळतील. आपली शेती समृद्ध होईल, आपलं कुटुंब समृद्ध होईल. आपलं कुटुंब समृद्ध झालं, त्यांना एक चांगल्या पद्धतीचं लाईफस्टाईल देता आलं, आपलं गाव समृद्ध होईल, पर्यायाने आपला ग्रामीण भाग समृद्ध होईल. तेवढं पोटेन्शियल ग्रामीण भागात आहे. पोटेन्शियल का आहे त्याचं मी कारण सांगतो. प्रत्येक व्यक्तीला खायला काही ना काही लागतं, ते उत्पादित तुमच्याकडे होतं, तुम्हाला फक्त त्याची विक्री करता येत नाही. टाटा सारखी कंपनी प्रोडक्शन केल्यानंतर ज्या काही कार आहेत, त्यांच्या गाडी वाहनं आहेत, ती कुठं बाजारात घेऊन जात नाही, ती त्यांचे शोरूम थाटतात, त्यांची ती जाहिरात करतात. तसंच सगळ्या इतर कटलरीच्या ज्या काही कंपन्या आहेत, ज्या कॉस्मेटिकच्या कंपन्या आहेत, तर त्या पद्धतीने त्यांचं प्रोडक्शन करतात, त्यांची शॉप उघडतात, त्यांचं ब्रँडिंग करतात, मार्केटिंग करतात आणि मग पुढे बाजारात जाऊन त्यांची माल विकतात. आपल्याकडं हे टेक्निकल काम करायचं कुणी, सगळ्यांनीच उठायचं नोकऱ्या करायच्या कुणाच्या, एमएनसी कंपन्यांच्या. तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल तुम्ही आहात तोपर्यंत. तुमच्या मुलाला परत बेकिबी चालू करायचे. म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही 1 लाख पगाराची नोकरी घेऊन रिटायर व्हाल शेवटी, तुमच्या मुलाला परत 5,000 सुरुवात करायची. शेती समृद्ध करायची कुणी, काम करायचं कुणी. थोडंसं मला सगळ्यांना आव्हान आहे या निमित्तानं. आजच्या कार्यक्रमात एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय. सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे, आपल्या सगळ्या लोकांनी ग्रामीण भागातल्या ज्यांना ज्यांना शक्य आहे सगळ्यांनी शेती क्षेत्रासाठी काम करा. भरपूर पोटेन्शियल अशा अर्थानं म्हणून मी शेतीमधून पिकवून फक्त पाणी आणि खत देऊन आपल्याला मिनिमम कमीत कमी 50 रुपये दरानं सगळ्याच गोष्टी शहरातल्या लोकांना घ्याव्या लागतात. पालेभाज्या असतील, फळे असतील, 50 रुपये किलोच्या खाली कुठलीच गोष्ट नाही. 50 रुपयाच्या वरतीच सगळ्या गोष्टी आहेत. तर मला त्यांना सांगायचंय, विक्री व्यवस्था जी आहे, विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी 5 मिनिट सांगतो. तर थोडस डिस्टर्ब झालं मध्ये, असू दे. तर विक्री व्यवस्थेवरती काम निश्चितपणे झालं पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये येऊन, सुशिक्षित लोकांनी येऊन त्याला समृद्ध करण्यासाठी काम केलं पाहिजे. आता मी सांगत होतो जॅमचं मग लॅब टेस्ट झाल्या, सगळं त्याचं पॅकिंग ब्रँडिंग झालं. पण म्हणजे जॅम पण तुम्ही मॉलमध्ये पाठवता? जॅम पण जातो मॉलमध्ये. आता काही रजिस्ट्रेशन झाले, बिग बास्केटला ऑनलाईन मिळेल, अमेझॉनला मिळेल, फ्लिपकार्टला मिळेल, दोराबजी पुण्यामध्ये मिळेल, काही छोट्या छोट्या दुकानांमध्ये पुण्याच्या बाहेर मुंबईमध्ये काही दुकानांमध्ये अवेलेबल केले. हळूहळू आता रिलायन्स स्टार सारखे मोठे आहेत, त्यांचे थोडेसे काही टेक्निकल जास्त नॉर्म्स आहेत, ते थोडं फुलफिल करतोय. 5-6 महिन्यामध्ये तिकडे लॉन्च होईल. अशा पद्धतीने सगळं काम चालू आहे. तर त्याला आता जामला एक टॅगलाईन म्हणून मी रिफिल युअर इम्युनिटी अशा पद्धतीने एक टॅगलाईन दिली. म्हणजे हे सगळं आता ग्राहकांच्या पसंतीला उतरायला लागलं. त्याची टेस्टिंग, टेक्निकल रिपोर्ट. मग याच्यातून झालं काय, टेबल पर्पज साठी ए ग्रेडची फळं विक्री करून जो उर्वरित माल आहे, तो उर्वरित माल प्रोसेस करून त्याची पुन्हा व्हॅल्युएशन करून मला त्याला विकता आलं. म्हणजे जे काय अंजिरामधून, आता अंजिराचं एक मला त्यातलं इकॉनॉमी सांगतो. अंजीर शेती म्हणजे त्यातलं वायाला काहीच जात नाही. जी पानगळ होते त्या पानगळ जी काही पानं खाली जमिनीवर पडतात त्याचं खत होतं. जून मध्ये आमची छाटणी असते. छाटणीमध्ये जी काही काड्या निघतात त्या काही काड्या आपण रोपं बनवण्यासाठी उर्वरित काड्या बॉयलरला वापरतो. आपण जे आपण जाम बनवतो प्रोसेस करतो बॉयलरला वापरतो. ए ग्रेडचे फ्रूट किंवा जेवढे काही डिमांड मार्केटमध्ये आहेत ते फ्रूट आपण पॅकिंग करून मार्केटमध्ये देतो. नंतर जी थोडीशी ओव्हर रॅपन किंवा क्रॅकिंगचे फ्रूट आहेत किंवा अतिरिक्त जास्त झालेला माल आहे, म्हणजे ऑर्डरपेक्षा जर माल जास्त झाला तर तो माल आपण प्रोसेसिंगला घेतो, जाम बनवतो. तो जाम आपला 12 मिनिटाचा शेल्फ लाईफ आहे, 12 मिनिट तो टिकतो. म्हणजे हे सगळं अर्थकारण जर पाहिलं, उत्पादन पहिली गोष्ट, उत्पादनानंतर येतं पॅकिंग ब्रँडिंग नंतर येतं त्याची विक्री व्यवस्था, वाहतूक आणि विक्री व्यवस्था. विक्री व्यवस्थेनंतर येतं प्रक्रिया आणि प्रक्रियेनंतर पुन्हा त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग. या सगळ्या गोष्टींवरती जर काम झालं तरच आपली शेती समृद्ध होईल. बरोबर. आपल्याकडे होते असं, उत्पादित शेतमाल चांगला आहे, शेती चांगली करतात लोक, उत्पादन चांगलं करतात, पण तो विक्री करून आपण मोकळा झाला पाहिजे. आपलं पुढचं काम नकोय, हेडॅक नकोय. जनरली कसं होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक विभागाचं, प्रत्येक भागाचं एक वैशिष्ट्य आहे. तिथे वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या भागांमध्ये चांगल्या पद्धतीने पिकतात. त्याचं उत्पादन चांगलं असतं, त्याची चव चांगली असते. उदाहरणार्थ देवगडचा हापूस घेऊ आपण, रत्नागिरीचा हापूस घेऊ, तिथलं ती वेगळीच क्वालिटी. हिमाचलचं सफरचंद असते, त्यांची वेगळीच क्वालिटी. ते तुमच्याकडे, इकडे आपल्याकडे आपल्या भागामध्ये पिकणार नाही
किंवा देवगडचा हापूस जरी कर्नाटकमध्ये जाऊन डेव्हलप झाला तरी ती चव त्याला आली नाही. म्हणजे मला सांगायचंय काय, तो जर 800-1000 किलोमीटर वरती नेऊन देवगडचा हापूस विकला तर त्याला 4 पट 5 पटीने रेट मिळतो. तो युरोपमध्ये गेला, अजून हजारो किलोमीटर आपण लांब गेलो तर तो हजारो रुपये टनामध्ये जातो. 10,000, 5,000 रुपये, सॉरी 5,000 रुपये, 4,000 रुपये डझनच्या रेटने जातो. तशा पद्धतीने आपल्या प्रत्येक भारताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक भागाचं वेगवेगळं वैशिष्ट्य उत्पादनाचं, ते तुम्ही विरुद्ध भागामध्ये जाऊन जर विकलं, आता बेंगलोरमध्ये कांद्याचं डिमांड खूप जास्त आहे आपल्याकडे, आपल्या जो कांदा विकतो त्याला चांगली मागणी, पण तिथं विक्री व्यवस्थेला आपली लोक नाही. तुम्ही उत्पादन करून मार्केट यार्डात विक्री करता, तिथून विक्री करणारे लोक वेगळे, जे तुम्हाला पैसे वर्षभर काम करून मिळतात तेवढेच पैसे या लोकांना 2 दिवसामध्ये विक्री करून मिळतात. हा एवढी तफावत. मग मला त्यातून निश्चितपणे सगळ्यांना सांगायचं की विक्री व्यवस्था सगळे लोक आपली आली पाहिजे, विक्री आणि प्रक्रिया सगळ्या गोष्टींमध्ये आपलं काम झालं पाहिजे. अशा पद्धतीने सगळं डेव्हलप होत गेलं. आता त्याच्या पुढे जाऊन जामच्याही पुढे जाऊन अजून वाईन अंजिराची, जे अतिरिक्त म्हणजे खूपच जास्त खराब होणारा माल आहे, जो वाया जातो, अतिरिक्त उत्पादन खूप जास्त वाढतं. मग आता माझ्याही कॅपॅसिटीच्या बाहेर जामची बनवण्याची आपली काहीतरी कॅपॅसिटी, त्या कॅपॅसिटीच्या बाहेर ज्यावेळी उत्पादन होतं त्यावेळी मला अतिरिक्त वाया जातो. मग पुढे जाऊन वाईनचा मी थोडासा प्रयोग करतोय. पण अंजिरा वाईनचाच कसं काय डोक्यात विचार आला? म्हणजे कुठे करतात का अंजिरापासून वाईन इतर ठिकाणी? अंजीरची वाईन कोणीच बनवत नाही अजून, अंजीर वाईन कोणीच बनवत नाही. द्राक्षाची वाईन बनते म्हणून थोडंसं कन्सेप्ट आला की अंजिराची वाईन बनवून पाहू. मग ती फर्मेंट करून पाहिली मी, लॅब टेस्ट वगैरे केली, साधारण चांगल्या प्रतीची बनते. तर त्या एक माझा पुढचा प्रपोज्ड प्रोजेक्ट आहे माझा, तो त्याच्यावरती काम करतो. म्हणजे सांगायचं असं मला की इंजिनिअरिंगचा एक वेगळ्या स्ट्रीमचा विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रामध्ये येऊन, शेतीमध्ये येऊन जर डेव्हलप करू शकतो, तर कृषी क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या मुलांना, शेतकऱ्याच्या मुलांना हे सहजरित्या शक्य आहे. सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेरणा घेऊन त्याच्यातून नक्की डेव्हलप केलं पाहिजे. थोडं वेगळ्याच स्टार्टअप मध्ये लोक आहेत की मेट्रो सिटी मधलं आयुष्य, तिथलं ते झगमगाट लाईटचा, पुण्यामध्ये मुंबईमध्ये जायचं, हे थोडंसं जरा थोडं स्ट्रगल आहे. सुरुवातीच्या काळामध्ये थोडा त्रास होतो, तुम्हाला डेव्हलप करावं लागतं, पण आपल्याला ते करावं लागेल. आपण आज ह्या पिढीने जर काम नाही केलं तर पुढच्या कोणत्या पिढी आपल्या शेतीमध्ये काम करू शकणार नाही. थोडं इनपुट आपण तिकडे दिलं तर निश्चितपणे बदल होईल. शिक्षण पद्धतीवरती थोडंसं मला बोलायचंय. आता त्याच्यामध्ये आपण सिस्टीम चेंज नाही करू शकत, सिस्टीम चेंज झालं वर्षानुवर्ष त्यांच्याशी वाटत बसण्यापेक्षा आपण आपल्याला मोल्ड करून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता मी उदाहरण एक नेहमी देत असतो की आपल्या शाळेत शिकवलं गेलं इतिहास वगैरे, तारखात्यातल्या जुन्या, मग कुतुबुद्दीन भारतात कधी आला. आता कुतुबुद्दीन भारतात मी समजलो होता समजा 22 एप्रिल 1600 अमुक साली आला, आणि तो जर 2-3 दिवस लेट झाला असता तर काय फरक पडला असता आपल्या जीवनात? काहीच फरक पडला नसता. म्हणजे मला त्यातून सांगायचं असं की ज्या तारखा आपल्याला पाठ करायला लावल्या जातात, म्हणजे त्याच्यात आपली मुलं जे शिक्षण देणं गरजेचं आहे, शेती 70% सगळी 70च्या पुढे असणार, आता एक्झॅक्ट टक्केवारी मला माहित नाही, तर तेवढी उपजीविका लोकांची शेती किंवा शेतीवरती आधारित उद्योग व्यवसायांवरती आहे, आणि ते क्षेत्र आपल्याला शिकवलं जातं. 10वी पर्यंतच त्याचा मूळ तर 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव झाला पाहिजे शेतीच्या पुढच्या गोष्टींचा, डेव्हलपमेंट कशी झाली, परदेशी लोकांनी त्यांच्या शेतीमध्ये कसं, इस्रायल सारख्या देश कशी डेव्हलपमेंट केली, आपल्याकडे अजूनही इतकी ट्रॅडिशनल कास्टाची कामं केली जातात शेतीमध्ये, हे चेंज करून करणार. सरकारने किती गोष्टी करायच्या, आपल्याला कुठंतरी आपलं इनपुट दिलं पाहिजे ना. मी इंजिनियर झालो ना, एखादं शेतातलं कष्टाचं काम मला कमी करता आलं पाहिजे ना, एखादं मशीन बनवता आलं पाहिजे, इक्विपमेंट बनवता आलं पाहिजे, तर त्या शिक्षणाचा उपयोग माझ्या उगाच डिग्र्या कागद त्याची डिग लावून त्याचा काय उपयोग नाही. थोडंसं तिकडं काम झालं पाहिजे. अजूनही आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये थोडं जिरायती पट्ट्यामध्ये खूप सारी कष्टाची कामं आहेत, तो भाग समृद्ध होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आता मला बरीच लोक म्हणतात, तुम्हाला लेबरचा काही प्रॉब्लेम येतो का? म्हणजे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत किंवा असं काही? मजूर मिळत नाही असा प्रश्नच नाही. त्याचं कारण विक्री व्यवस्था माझी चांगली असल्यामुळं माझ्याकडे वायाला कुठलाही माल जात नाही. सगळ्या माल प्रोसेस करून मी त्याच्यातून पैसे कमवतो. चांगल्या पद्धतीचा नफा कमवल्यामुळं मला मजुरांना चांगल्या पद्धतीचा पगार दिला जातो. तुम्ही जर पगार वाढवून दिले तर त्यांना मजुरांना काम हवंच ना, प्रत्येकाला काम हवंय, पण तुम्ही जर लाईफस्टाईल, आणि शेतकऱ्यांना होते असं, आर्थिक परिस्थिती खूप जास्त चेंज नाही झाली. म्हणजे मागच्या वर्षानुवर्षी जर पाहिलं आपण तर फार काय बदल नाही. म्हणजे या वर्षीचं उत्पादन पुढच्या वर्षीच्या खर्चामध्ये घालवलं संपलं. मग ते मजुरांचे पगारही अजून ते जुन्या पद्धतीने तेवढेच आहेत. मग आता मला ते आर्थिक नफा अधिकचा असल्यामुळे मला पगार वाढून देता येतात, त्यामुळे लोक मिळतात, कामासाठी लोक मिळतात, त्याची काय अडचण निर्माण होत नाही. तशी असं सगळं पद्धतीने डेव्हलप करता येतं. एक प्रश्न होता समीर, की ती अंजिराची जी झाडं असतात ती तुम्ही छाटणी तर करता, पण त्याचं मूळ झाड जे असतं
ते किती वर्ष ठेवावं लागतं किंवा त्याची बदल कधी करावायचं, म्हणजे नवीन कधी लागवड करायची? साधारण 20 वर्ष त्याचं आयुष्य आहे झाडाचं. एकदा लागवड केल्यानंतर 20 वर्षापर्यंत ते आपलं उत्पादन देतं. आणि लागवडीनंतर एका वर्षामध्ये साधारण या जूनला सुद्धा लागवड केली आपण तर पुढच्या जूनला उत्पादन सुरू होतं. कमी प्रमाणात असतं, झाडाचा आकार छोटा असतो त्याच्यामुळे उत्पादन कमी असतं. हळूहळू उत्पादन वाढत जातं. 5व्या-6व्या वर्षी त्या झाडाची पूर्ण मॅच्युरिटी येते. 6व्या-7व्या वर्षी म्हणून आपण. मग 7व्या वर्षी साधारण एकरी झाडं 350-350 बसतात. बरं. आणि 5व्या-6व्या वर्षी एक झाड आपल्याला साधारण 80-90-100 किलो पर्यंत उत्पादन देतं. अंजिराचं अर्थकारण चांगलं आहे, फक्त थोडंसं एक एन्व्हायरमेंट स्पेसिफिक लागतं. थोडं वातावरण बदलाचे खूप जास्त परिणाम त्याच्यावरती होतात. थोडं सेन्सिटिव्ह आहे. थोडेसे फवारण्याची काळजी घ्यावी लागते. काही रेसिपी फवारण्या, हार्वेस्टिंगच्या अगोदर किती दिवस घ्यायच्या, या सगळ्या गोष्टींचं थोडंसं बारीक गणित आहे. आणि तुम्ही मग इतर शेतकऱ्यांना, जसं तुम्ही मगाशी म्हणाला की आम्ही मार्गदर्शन तर तुम्ही करता व्हॉट्सअप वरून वगैरे, परंतु त्यांचा जो माल असतो, समजा छोटा शेतकरी आहे, तर त्यांचा माल पण तुम्ही घेता का विकत आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन करता का? बोलता बोलता राहून गेला मुद्दा सांगायचा. तर माझ्या बरोबरच परिसरातल्या माझ्या 30-35 शेतकऱ्यांचा माल, आता माझी स्वतःची घरची शेती बरोबरच आता कस्टमर वाढल्यामुळं, वेगवेगळ्या शहरामध्ये कस्टमर वाढल्यामुळं मला आता मालाची डिमांड खूप जास्त वाढली. मग मी परिसरातल्या 30-35 लोकांचा माल माझ्या मालाबरोबर विक्री करून देतो, त्यांना अधिकचा नफा देतो. त्यात त्यांचा फायदा आता पॅक आपल्या पॅक हाऊसला, हे जे पनीर आपण दाखवलं पॅकिंगचं मी, ह्या पनीरचं पॅकिंग आपल्या पॅक हाऊसला चालतं. मग शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असं झालं, हार्वेस्टिंग झालं की 11-12 वाजेपर्यंत त्यांना आपल्या पॅक हाऊसला आणून माल द्यायला लागतो. त्यांना बाकीचं जे अतिरिक्त काम आहे, त्याचं सॉर्टिंग, त्याचं ग्रेडिंग, त्याचं पॅकिंग, त्याचं ट्रान्सपोर्ट, त्याची विक्री, या सगळ्या कामातून ते फ्री झाले. आणि बाजारदरापेक्षा मी त्यांना जास्तीचा दर देतो. त्यांची सगळीच फळं, म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेडची फळं, ओव्हर रॅपर, क्रॅकिंग, सगळीच फळं मी प्रक्रिया उद्योग असल्यामुळे मला सगळी फळं वापरता येतात. त्यांना सगळ्या पैशाचं, सगळ्या फळांचं, सगळ्या मालाचं चांगलं दाम मिळतं. त्याच्यामुळे त्यांचं फायदा असं झालं की हार्वेस्टिंग केलेला 11-12 वाजे मला दिलं की ते इतर कामांसाठी मोकळे होतात. म्हणजे माझ्या बरोबरच इतर शेतकऱ्यांचाही त्यातून असा फायदा करून दिलाय. त्याच्याही पुढे जाऊन आणखी काही 2 गोष्टी मला आवर्जून सांगायच्या शेतकऱ्यांसाठी, त्या कामाची ठरतील. औषधं आपण जे काही फवारतो, खतं जे काही आपण घेतो, फवारण्यासाठी वापरणारी औषधं, ही जर सगळ्यांनी तुम्ही शेतकरी गट तयार करून रोखीने घेतली, हा एक मुद्दा आता थोडासा अवांतर होईल, पण हा फार गरजेचा आहे. आपल्याकडे शेतकरी सगळे उधारीवरती खतं औषधं घेतात. उधारीवरती खतं औषधं घेतल्यामुळं त्यांना दर तर अधिकचे लागतातच, पण जे गरजेचे नाहीत ती औषधं फवारणी करावी लागते. हे मारा, ह्याचा रिझल्ट आहे. त्याचा मला सुशिक्षित लोकांना मी मूळ पहिल्यापासून टार्गेट अशा अर्थाने करतोय, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. फवारणीसाठी काय गरजेचं आहे, कुठली फवारणी घ्यायची, याचं टेक्निकल नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करून एकत्र जर खरेदी केली औषधांची, खतांची, तर ते त्यांना आर्थिक फायद्याचं ठरेल. मला या निमित्ताने आवडून सांगायचं. अशा पद्धतीनं आता मी आमच्या शेतकरी गट तयार करून या येत्या सीझनला मी सगळ्या कंपन्यांकडूनच औषधं खरेदी करणार, जे काही फवारणी आम्हाला लागतात त्या सगळ्यांचा आता पाठ झाले. म्हणजे जनरल त्याच फवारणी आपल्याला आलटून पलटून घ्यावं लागतं. त्या फवारणी आणि खतं आम्ही थेट कंपनीकडून खरेदी करणार आहोत, ज्यामुळे आपला 30-40% आपले पैसे वाचणार आहेत. जे अतिरिक्त जाणार ते शेतकऱ्यांची वाचणार आहेत. त्या निमित्ताने एक आवर्जून मला तो मुद्दा सांगायचा. पण बाकी इतर काय अडचणी आल्या का? इतर अडचणी तशा विक्री व्यवस्थेमध्ये तर भरपूर आल्या. म्हणजे विक्री व्यवस्थेमध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, आता त्या माझ्या नैसर्गिक अडचणी वेगळ्या आणि कृत्रिम लोकांनी तयार केलेल्या अडचणी त्या वेगळ्या, अशा सगळ्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. पेरिशेबल असल्यामुळे त्याचं ट्रान्सपोर्टेशन फास्ट करायला लागायचं. म्हणजे हार्वेस्टिंग नंतर आता मी नवीन कन्सेप्ट एक यावर्षी थोडा इंट्रोड्यूस केला मॉलमध्ये, हार्वेस्टेड फ्यू मिनिट्स ॲगो, काही मिनिटापूर्वी तोडलेलं. म्हणजे इथून हार्वेस्टिंग झाल्यानंतर, पॅकिंग झाल्यानंतर 2-3 तासामध्ये मला जे स्टोअर जवळ आहे, हडपसरमध्ये माझ्या घरापासून जे एक 40-50 किलोमीटर अंतरावर आहे, त्या ठिकाणी मला पोहोचवलं ते सोपं जातं. मग तो एक नवीन ट्रेंड आणला. लॉकडाऊनच्या काळात एक मला सांगायचं राहिलं, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुपर मार्केट सगळेच बऱ्यापैकी बंद झाले. सुपर मार्केट बंद झाल्यानंतर, बंद म्हणजे नंतरच्या काळात चालू झाले, पण ग्राहक येत नव्हते, भीतीमुळे लोक येत नव्हते. त्या पिरियडमध्ये ऑनलाईन विक्री ज्या करणाऱ्या कंपन्या आहेत, बिग बास्केट सारख्या कंपन्या आहेत, यांची खूप जास्त प्रमाणामध्ये डिमांड वाढली. 2014 पासून आपण अंजिराची आपल्या ब्रँडमध्ये विक्री करतोय. हे साधारण 2014चं पॅकिंग आहे, 14-15चं पॅकिंग आहे. त्याच्यामध्ये पवित्र ब्रँड, त्याच्यामध्ये फूड सेफ्टीचा नंबर, खाली माझा ऍड्रेस,
त्याच्यामध्ये खाली माझा फोन नंबर, या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून केल्या आपण. त्यामुळे झालं असं, जो ग्राहक आपला होता तो त्यातले काही 20-25% ग्राहक आपल्याशी कनेक्टेड राहील. म्हणजे तुमची फळं आम्ही घेतली, छान लागली, चव छान होती, आम्हाला थेट पाहिजे असतील तर कुठे मिळतील, अशी चौकशीसाठी लोकांचे फोन यायचे. ते नंबर आपण डाटा सगळा कलेक्ट करून ठेवला. त्या डाट्याचा वापर आपल्याला लॉकडाऊन मध्ये झाला. मग आता ऑर्डर आपल्या कमी झाल्या सगळ्या. सुपर मार्केटच्या ऑर्डर, सुपर मार्केट बंद झाल्यामुळे ऑर्डर कमी झाल्या, फक्त ऑनलाईनच्या ऑर्डर चालू राहिल्या. आता करायचं काय, मग जो डाटा आपल्याकडे सगळा डाटा होता जुना, त्या सगळ्यांना आपण मेसेज केले, व्हॉट्सअपवर मेसेज केले, काहींना फोन केले की बाबा अशाची परिस्थिती आता आहे, आम्हाला माल विक्री करता येत नाही, मार्केट बंद आहे, मग बाबा आम्ही थेट तुमच्या सोसायट्यांना इथं आणून डिलिव्हर करतो, तुमच्या ऑर्डर आम्हाला कळवा. मग त्या पिरियडमध्ये सगळीच लोक घरी असल्यामुळे सगळे मोबाईलवरतीच बिझी होते. मग व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले. व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या सोसायटीच्या एक तिथं कोऑर्डिनेटर तयार झाला. त्या कोऑर्डिनेटरनं त्या पूर्ण सोसायटीमध्ये मेसेज टाकून फोटो वगैरे पोस्ट करून ऑर्डर घेतल्या आणि मग थेट डिलिव्हरी इथून पॅकिंग करून 2-3 तासामध्ये पुण्यामध्ये मला डिलिव्हरी देता आली. मग कृषी खात्याची परवानगी घेऊन, पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन, आम्ही सगळ्या रितसर परवानगी घेऊन आम्ही डिलिव्हरी चालू केली पुण्यामध्ये. बऱ्याच सोसायट्या कनेक्टेड असल्यामुळं 10-12 सोसायट्यांना मग सगळा माल संपून जायचा. इथं जो काही परिसरात माल उत्पादन व्हायचा तो फेकून द्यायला लागणार होता, तो आपल्या ह्या चेनमुळे, मार्केटिंग चेन देऊन आणत झाला. आता हे काय माझ्या डोक्यात नव्हतं की बाबा हा कस्टमर डाटा पुढे जाऊन उपयोगाला येईल, पण तो सवयीमुळे, डॉक्युमेंटेशनची सवय, त्यामुळे तो सगळा डाटा ठेवला आणि तो योगायोगानं कामाला आणि सगळा माल साधारण लॉकडाऊनच्या काळात 13 लाख रुपयाची फळं विकली अंजिराची. इतका चांगला मोठा मला करता आला. माझ्या बरोबरच मी इतर परिसरातल्या सगळ्या लोकांचा माल विकला. त्याची माझी एबीपी माझ्याला न्यूज पण आली होती की लॉकडाऊन मध्ये 13 लाखाचा माल शेतकऱ्यांनी विकला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा अर्थानं मला सांगायचं की दुर्लक्षित क्षेत्रावरतीच काम करून आपल्याला तिथं संधी आहे. म्हणजे आता मी मेकॅनिकल शिकलो, आता परदेशामध्ये ड्रायव्हरलेस व्हेकल आल्या, ड्रायव्हरची सुद्धा गरज नाही, इतकी ऑटोमॅटिक कार आली. मी त्याच्यात काय करणार वेगळं? आपली शिक्षण पद्धती पण एवढी ऍडव्हान्स नाही की मी त्याच्यामध्ये जाऊन आणखी काही इनपुट देईल. ड्रायव्हरलेस कार आली आणि त्याच्यात अजून मी पुढे काहीतरी करतो, शक्य नाही. मग आपलं जे दुर्लक्षित क्षेत्र आहे, जे आपल्याला शक्य आहे, तिथं आपण काम केलं पाहिजे. शेतीमध्ये सगळ्यांनी परत वळालं पाहिजे. कार्यक्रमानिमित्त आज मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचं, एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला होता. ज्याप्रमाणे फॅमिली डॉक्टर असतो, त्याप्रमाणे फॅमिली फार्मर हा एक कन्सेप्ट रन करता येईल. शेरोई फाउंडेशनच्या माध्यमातून जर आपलं शक्य झाला तर एक छोटा प्रयोग आपल्याला करायला हरकत नाही. 100 शेतकरी, 50 शेतकऱ्यांनी मिळून 20 गुंठ्यावरती 15-20 प्रकारची वेगळी पालेभाज्या करायच्या आणि फॅमिली शहरामध्ये फॅमिली फार्मर त्या फार्मरने त्या कुटुंबाला लागणारे आठवड्याभरात जे काही फळे पालेभाज्या लागणार आहेत ते त्यांनी डिलिव्हर द्यायच्या आठवड्याला. असे जर काही आपण 50-100 शेतकरी करून आणि 100, 200, 400, 500, 1000 कस्टमर शहरामध्ये, बारामती सारखं शहर किंवा पुणे सारखं शहर, या ठिकाणी आपण ते आयडेंटिफाय करून हे जर कनेक्ट करून एक प्रयोग करता आला तर यातून बरंच काही मोठं पुढे जाऊन उभं राहील असं मला वाटतंय. कारण अनऑर्गनाइज सेक्टर आहे आपला. शेती हा अनऑर्गनाइज असा विखुरलेला भाग आहे. आता ज्या काही सगळ्या कंपन्या रिटेलमध्ये विक्रीची कामं करतात ते सगळ्यांचा माल एकत्र करून विकतात. पण हे जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं काम, अनऑर्गनाइज सेक्टर, आता शासन भरपूर प्रयत्न करतोय स्मार्टच्या प्रोजेक्ट मधून की तुम्ही एकत्र या, एकत्र शेती करा, एकत्र पॅक हाऊस करा, एकत्र प्रक्रिया करा. पण हे टेक्निकली शक्य होणार नाही. मी पुढच्या अधिकाऱ्यांना पण वेळोवेळी सांगत असतो की हे प्रॅक्टिकली फ्लोअरला शक्य होणार नाही, कारण राजकारण भयंकर असतं आपल्याकडं. त्यामुळे जर आपण इंडिव्हिज्युअल, आता ते शासनाकडे जाण्यापेक्षा आपण फाउंडेशनच्या माध्यमातून जर करता आलं, एक 100 लोकांनी आपल्या पद्धतीने वैयक्तिक त्यांनी त्याचे 15-20 आर्टिकल पालेभाज्यांचे आयटम त्यांनी त्याचे आयडेंटिफाय करून त्याचं उत्पादन करायचं आणि त्याला शहरामधल्या 10-20 कस्टमरला जोडून द्यायचं. हा एक चांगला प्रयोग होईल असं मला त्या निमित्ताने वाटतंय. तर तुम्ही त्याच्यावरती निश्चित विचार करा. आता बऱ्याच जणांनी प्रश्न तोच विचारलेला आहे की जे सेंद्रिय भाजीपाला, आम्ही आता बऱ्यापैकी शेतकरी सेंद्रिय भाजीपाला करण्याकडे वळालेले आहेत, परंतु जसं तुम्ही म्हणाला की मार्केटिंग मध्ये त्यांना थोडंसं अडचण येते. तर ह्या जर कॉन्सेप्ट जर त्यांनी केला किंवा प्रत्येक कुटुंबाला त्यांनी जोडून जर भाजीपाला पुरवायचं काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही इतर, अंजीर सोडून भाजीपाल्यामध्ये इतर फळांमध्ये देखील काही सहकार्य करणार आहात का? हो, सगळ्याच फळांमध्ये सहकार्य करता येणं शक्य आहे. आता मी अंजिराप्रमाणेच माझ्या एका मित्राला सीताफळाचं काम जोडून दिलंय, पेरूचं काम एका मित्राला जोडून देतोय, काही पालेभाज्या. हे सगळं मार्केटिंग तर जोडून देता येईलच, पण पुढे जाऊन जो ट्रेंड चेंज होणार आहे, थेट कस्टमर म्हणजे उत्पादक. आता मी हे मुद्दा म्हणून का सांगतोय की सोसायट्यांच्या डिलिव्हरी चांगल्या का, कारण कस्टमरला पूर्ण ट्रान्सपरन्सी राहते. जो घेणारा वर्ग आहे त्याला पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. माझा शेतकरी त्याच्या शेतामध्ये कुठली खतं घालतो,
कुठल्या फवारण्या घेतो, त्याचं ट्रॅकिंग त्याला सोपं आहे. तर दोघांचं ज्यावेळी म्युच्युअली एकमेकांचा विश्वास निर्माण होईल त्यावेळी ते स्ट्रॉंग बिल्टअप होऊन ते हळूहळू वाढेल असं मला वाटतं. येत्या काळामध्ये हा ट्रेंड आला पाहिजे आपल्याकडं, तो जास्त फायदेशीर आहे. त्याच्यानं काय होईल, आपले शेतकरी जे आहेत ना, जे आपले तरुण शेतकरी आता नोकऱ्या म्हणजे गावोगावी हिंडतात, टुर्नामेंट बरोबर, कुठं काय कर, कुठं जयंत्या साजऱ्या करा, कुठं राजकारण करा, चौकात येऊन गप्पा मारा, मोठ्या मोठ्या थोर लोकांच्या अशा चुका आहेत, मग त्यांनी असं केलं, की डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी तसं करायला पाहिजे होतं, मग ते निवडून आले असते. आपल्या देशातल्या मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांवरती कमेंट करणं, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवरती मोठ्या मोठ्या गप्पा मारणं, ते करण्यापेक्षा आपली जर तरुण एज्युकेटेड लोक जर ह्या कामांमध्ये गुंतली, की बाबा आता मी समजा मगरपट्ट्यातली काही 1-2 बिल्डिंग मध्ये पुरवठा करतोय, तर छान पॅकिंग करणं, मला माहिती असतं पुढचा कस्टमर माझा स्टँडर्ड आहे, त्याला जर व्यवस्थित हायजेनिक पॅकिंग, अट्रॅक्टिव्ह पॅकिंग नाही दिलं तर तो माझ्याकडून माल घेणार नाही, हे मला माहिती. त्याच्यामुळे मी माझ्या कामात प्रामाणिक राहतो, मी फोकस्ड राहतो. आता हे प्लास्टिक, आता हे 50 मायक्रॉनच्या वरती पण आहे, पण हे अजून 2 वर्षांनी बंद होणार आहे हे मला माहिती. त्याच्यानुसार माझे आता प्रयत्न चालू आहेत. बायोडिग्रेडेबल पॅकिंग काय करणार, एक ना एक दिवस ती प्लास्टिक बंद होणारच. हे कशामुळे, मी कंटिन्यू व्यवसायात आहे, माझ्या संपर्कात जी लोक आहेत ती एक जे दैनंदिन जीवनात माझी चर्चा ज्यांच्याशी होती ते एक वेगळा क्लास, वैचारिक लोक, सुशिक्षित लोक, त्यांच्याशी बैठक उठणं, त्याच्यावर चर्चा, त्याच्यामुळे माझं ते डेव्हलप होत चाललं हळूहळू. तसं ते प्रत्येकाच्या बाबतीत होईल. मग कारण तुमचा हे जर फोकस जोडले तो गेले आहे, पॅशननी ते करताय, फोकसनी करतायत, की बाबा आपल्याला ह्याच्यात अजून पुढे हे करायचं, प्रगती करायची. हो हो, तसं ते शेतकऱ्यांना थेट कनेक्ट करता येईल तिकडे. थेट कनेक्ट झाल्यानंतर ते बाकीची कामं शिकतील, पॅकिंग, ब्रँडिंग, वाहतूक, विक्री, क्वालिटी, सगळ्यांमधून थोडंसं वेगळं काही मिळू शकतं. ऋषिकेश गायकवाड विचारतायत की उरुळी कांचन हे आमचे गाव तुमच्या गावापासून थोडे लांब आहे, आमचा भाजीपाला सेंद्रिय तुम्ही घेऊ शकाल का? आणि योगेश पाटील विचारतायत की जिरायती भागात अल्प शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या अंजिराच्या अल्प उत्पन्नासाठी फूड प्रोसेसिंग करणे अशक्य असते, या शेतकऱ्यांसाठी आपण काय उपाय सुचवाल का? तर आता 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आता पहिले उरुळी कांचनचे जे मित्र आहेत आपले, तर मी इतक्या वेळ जे बोलतोय आपण, आता तुमचा शेतमाल तर मी खरेदी करीन नक्कीच, पण ते तसं न करता मला खरेदी करायला म्हणजे मी परत एजंटच झालो ना, जो मी मिडल मॅन वरती बोलतोय, परत मी मिडल तुम्ही थेट विक्री करणार, मी तुम्हाला कनेक्ट करून देतो आणि मला त्या कामामध्ये लक्ष पण घालायचं नाही. अंजीर प्रक्रिया, अंजिराचे प्रोडक्ट ह्याच्यावरती आता माझं काम चालू आहे, त्यामुळे मी डायव्हर्ट करणार नाही, मी फोकस दे पूर्ण तोच विषय घेऊन मला पुढे जायचं. तुम्हाला मी त्याच्यामध्ये निश्चित मदत करू शकतो. ज्या सोसायट्यांची लोक आता माझ्याकडे कनेक्टेड आहेत ते तुमच्याशी कनेक्ट करून देऊ शकतो. विषय एकच आहे की प्रामाणिक काम केलं पाहिजे, रेसिड्यू फ्रीज दिलं पाहिजे. ऑर्गॅनिक म्हणत नाही मी, ऑर्गॅनिक थोडंसं इम्पॉसिबल आहे काही प्रमाणात, उन्हाळ्यामध्ये थोडंफार करू शकतो, पावसाळ्यात थंडीमध्ये ऑर्गॅनिक शेती होऊ शकत नाही. तर हे त्यांचं उत्तर झालं की त्यांना मी जोडून देऊ शकतो, सोसायटी देऊ शकतो, रिटेलर देऊ शकतो, सुपर मार्केट देऊ शकतो. फक्त त्यांना सुपर मार्केट किंवा जे मॉल आहेत त्यांना कन्सिस्टन्सी लागते तुमच्या डिलिव्हरीमध्ये. रोज तुम्हाला डिलिव्हरी ऑर्डरचा माल रोज दिला पाहिजे. तिथं तुम्ही एक्सक्यूज चालत नाही की आज मला कमी माल आला किंवा एक्सेस झाला, आज मिळालाच नाही, खराब माल आला, हे चालत नाही. तुम्ही दिलाच पाहिजे काही, तरच तो व्यवसाय पुढे जाऊ शकतो. आणि दुसरा जे प्रश्न मला विचारलाय की छोटे छोटे शेतकरी आहेत जिरायत पट्ट्यातले, प्रोसेस करणं शक्य नाही. तर आता माझ्या गावात पण छोटे छोटे शेतकरी आहेत की ज्यांना प्रोसेस करणं शक्य नाही. 50 झाडं आहेत, 100 झाडं आहेत, अर्धा एकर, 1 एकर, त्यांचं सगळ्यांचं मी प्रोसेस करतो माझ्या प्लॅन्टमध्ये. अशा पद्धतीने एखाद्याने पुढाकार घेऊन, एखाद्या शेतमालामध्ये एखाद्याने पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये काम चालू केलं पाहिजे, प्रक्रिया त्याच्यामध्ये केली पाहिजे, मार्केट शोधलं पाहिजे. ते एकट्याला पुढे घेऊन बाकीच्यांना सोबत प्रामाणिकपणानं, म्हणजे आता समजा मला पुढचं मार्केट कळलं, मग मी इथल्या शेतकऱ्यांना त्याचे दर कमी देणं, त्यांना चेंगरणं, हा प्रकार न करता प्रामाणिकपणानं एखाद्याने लीड घेऊन ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे. प्रत्येकाला त्याचा प्रोसेस शक्य होणार नाही, पण विक्री प्रत्येकाला शक्य होईल. प्रत्येकाच्या घरात ग्रॅज्युएट पुरत आज प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये ग्रॅज्युएट मुलं आहेत, त्यांना सगळ्यांना शक्य होईल विक्री व्यवस्था. तुम्ही तिथपर्यंत गेला पाहिजे मेट्रो सिटीमध्ये, तुम्ही घर सोडलं पाहिजे, गाव सोडलं पाहिजे, पारावरच्या गप्पा बंद केल्या पाहिजे, गाव सोडलं पाहिजे म्हणजे विक्रीसाठी गाव सोडलं पाहिजे, परत संध्याकाळी गावात आलं पाहिजे. बरोबर, पारावरच्या गप्पा बंद करून आपल्याला पुढं मार्केटमध्ये गेलं पाहिजे, लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. कुठल्या डाळींचं एवढं मोठं, आता मला जिरायत पट्ट्यातले काही लोक बीबीसीचं त्या दिवशी माझा छोटी शॉर्ट स्टोरी केली बीबीसी मराठीनं, त्यावेळी त्यांनी विचारलं की बाबा तुमचं आता ठीक झालं, पश्चिम महाराष्ट्रात आहात तुम्हाला शक्य झालं, पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, तुमच्याकडे पाणी आहे, आमच्याकडे काय करायचं लोकांना. त्यांना एक दिवशी मी सांगितलं, म्हणजे तिकडची काही विदर्भातली काही लोक असतील तर त्यांना आवर्जून सांगतो, तुम्हाला तिथं संधी आहे, त्या संधी कशात मी सांगतो. आता परभणीची जी ज्वारी आहे, ज्वारी आपल्याकडे पुण्यामध्ये परभणीचा शाळू नावाने त्याची विक्री लोक करतात. कोण करतात? कम्युनिटी.
मी नाव घेत नाही, फरसाण लोक जे विक्रीमध्ये हुशार आहेत ते लोक करतात. तुम्ही काय करताय, तुम्ही पुणे मुंबईला जॉब करताय आयटी कंपनीमध्ये, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये. तुमच्याकडे डाळी उत्पादन चांगले, सोयाबीन, हरभरा, गहू, तूर, तुरीचं उत्पादन तुमच्याकडे मोठे. मग आता हरभरा, तुरीची डाळ वरणासाठी प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक घरामध्ये लागते, वरण बनवायला लागतं. त्याची विक्री व्यवस्था कुठं तुमच्याकडे, डाळ मिल टाकले तिसऱ्या लोकांनी येऊन. तुमची शिकलेली मुलं गेली पुणे मुंबईला, अशिक्षित फक्त आपले आई वडील तिथे राहिले, त्यांनी मग उत्पादन करायचं, त्या डाळ मिलवाल्याच्या दारात नेऊन द्यायचं, त्या डाळ मिलवाल्याने डाळ काढून ते डबल रेट विकायचं. ही सिस्टीम कोण हातात घेणार, ते आपल्याला घेतली पाहिजे. आज ना उद्या आपल्याला तिकडे यावं लागेल, नोकऱ्या संपत चालल्या हळूहळू, ऑटोमेशन चालू झालं, त्यात मशीन यायला लागल्या. इकडं तुम्ही आज काम चालू केलं तर भवितव्य आपलं उज्ज्वल राहील. खरंय. आहे प्रश्न आणखी कोणाचा? आहेत, भरपूर प्रश्न आहेत, पण आता वेळ आपली संपत चाललेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपलेलीच आहे. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन समीर तुम्ही आज आम्हाला सर्वांनाच, बऱ्याच जणांच्या जे काय एक तरुण ह्याच्यातून तुम्ही एक विजन तुमचं आहे किंवा त्या माध्यमातून गोष्टी, तर निश्चितपणे आमची सगळी पिढी हे घेतील, त्याच्यातनं शिकलेली आहेत, त्याच्यातनं प्रयत्न करतील, आणि तुमची जी जिद्द आहे, पॅशन आहे, जो फोकस आहे, हा मला खरंच आवडला. आणि त्याच्यातनंच मला असं वाटतं प्रत्येकाने अजून, जसं मी सकाळी तुमच्याशी बोलले तेव्हा म्हणले की 1000 समीर डोंबे तयार व्हायला हरकत नाही. आणि मला आवर्जून एक तुमचं कौतुक करावं असं वाटतंय की तुम्ही इतर शेतकऱ्यांना देखील, नाही तर बरेच शेतकरी असे असतात समीर, माझ्या माहितीमध्ये काही शेतकरी आहेत की जे आपल्या शेतीमध्ये कुठल्या प्रकारचं खत घालतात किंवा कोणते रासायनिक किंवा कुठलं फवारणी करतात त्याचे सांगत नाहीत ते इतर शेतकऱ्यांना, किंवा जी काडी असते ती देत नाहीत. मग कुठलेही द्राक्ष असेल किंवा इतर, माझे म्हणजे बऱ्याच परिचयाची लोक पण आहेत त्याच्यामध्ये. पण प्रत्येकाला असं वाटतं की नाही, माझी शेती चांगली झाली पाहिजे आणि मी ते इतरांना कोणालाही शेअर करणार नाही. तर तुम्ही जो तो ग्रुप केलेला आहे, तर मला खरंच एक आव्हान करायचं प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक यशस्वी शेतकऱ्याला, की नुसता स्वतः तुम्ही मोठे होऊ नका, तर तुमच्या आजूबाजूला जे कमी पिकवणारी शेती असणारी जी शेतकरी असतील यांना एकत्र बरोबर घेऊन जावा, आणि त्याच्यातच खरी मजा आहे. आणि तुम्ही खरंच आज आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये शरयू फाउंडेशन आयोजित शरयू यशोगाथा याच्यामध्ये तुम्ही तुमचा जीवन प्रवास आम्हाला सांगितलात, आणि ज्या काही अंजिराबद्दल अनेक माहिती जी आम्हाला आज दिली आणि मार्गदर्शन केलं, याबद्दल मी टीमच्या वतीने तुमची मनापासून आभारी आहे. आणि निश्चितपणे आपण या येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्याकडे येईन आणि जे आपले विचार आहेत त्याच्यावरती आपण विचार करूया. आणि अंजीर खायला तुम्ही मला बोलवलेलं आहेच, तर मी एवढं बोलून ओके, अच्छा, धन्यवाद.